नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कृषी प्रबोधिनीवरती मी विशाल भोंग तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो विषय आहे त्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर हा जो विषय तुम्हाला राज्यसेवा असेल, कंबाईन मुख्य परीक्षा असेल, पूर्व परीक्षा असेल, राज्यसेवेची पूर्व परीक्षा असेल, मुख्य परीक्षा जे काही आत्तापर्यंत ऑब्जेक्टिव्ह होते याच्यामध्ये, किंवा जी दुसरी आपली ग्रुप सी एक्झाम असेल, सरळ सेवा एक्झाम असेल, याच्यामध्ये नंबर ऑफ क्वेश्चन कृषी घटकावरती विचारले जातात। आणि त्या कृषी घटकामधला सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे वनस्पती रोग जे तुम्हाला विचारले जातात। नवनवीन जे काही रोग त्याचे जे काही सायंटिफिक नेम जे आहेत ते विचारले जातात, ते आपल्याला आजच्या सेशनमध्ये पाहायचे आहेत। हा जो सब्जेक्ट आहे याच्यामध्ये आत्तापर्यंत जास्त असं तुम्हाला सेग्रिगेटेड मटेरियल सापडणार नाही आहे। ते मटेरियल आज या लेक्चरच्या माध्यमातून मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो आहे। मी स्वतः ॲग्रिकल्चर ऑप्शनल शिकवत असतो, त्याच्यामुळे तुम्हाला या ॲग्रिकल्चरच्या सर्व बाजूंनी त्या ज्या काही वनस्पतीमधले जे काही सगळे रोग आहेत ते याच्यामध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत। आणि या लेक्चरमध्ये तुम्हाला सर्व गोष्टी ज्या आहेत त्या नोट डाऊन करून घ्यावे लागतील। आपण पाहताना आता जरी थंबनेल तुम्हाला मराठीमध्ये दिसत असेल तरी ते आपण काय आहे इंग्लिशमध्ये जे सब्जेक्ट जो आहे तो पाहणार आहोत। का इंग्लिशमध्ये पाहण्याच्या मागे दृष्टिकोन आहे कारण की बरेचसे लोक जे आहेत ते सायन्स बॅकग्राऊंडचे आहेत आणि याच्यामधले जे काही सायंटिफिक नेम आहेत, जसं की प्रत्येक याच्यामध्ये जे काही डिसीजेस आहेत त्या डिसीजेसचे सायंटिफिक नेम जर बघितलं तर ते तुम्हाला मराठीमध्ये वाचणं अवघड जाणार आहे, रादर दॅन तुम्ही इंग्लिशमध्ये जर केलं तर ते तुमच्यासाठी सोपं राहणार आहोत। मग आपण पाहूया विषयामध्ये स्टार्टिंगपासून आपल्याला एक गोष्ट पाहायची आहे। त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट, आता हे जे काही वनस्पती रोग आहेत याच्यामध्ये जर बघितलं तर जगामध्ये असे काही रोग होऊन गेले ज्याच्यामध्ये खूप सारं मोठं डिवॉस्टेशन किंवा डिस्ट्रॉय झालं, टार्वेशन झालं, किंवा त्याच्यामध्ये तुम्ही असं म्हणू शकता मालन्यूट्रिशन त्याच्यामुळे झाले, खूप मोठे मोठे फॅमाईन येऊन गेले। त्याच्यामध्ये जर पाहिलं तर सर्वात पहिलं फॅमाईन जे आहे जे की कशामध्ये आलेलं होतं तर आयरिश फॅमाईन जे आहे ते आलं होतं 1845 ते 1845 ते 1852 पर्यंत हे चाललेलं होतं। किती 7 वर्ष हे फॅमाईन जे आहे ते चालू होतं। आता मग हे फॅमाईन कशामुळे आलं होतं? आता फॅमाईन कशामुळे येतं? फॅमाईन ज्यावेळेस येतं त्यावेळेस ते जर पाहिलं तर त्याच्यामध्ये वेगवेगळे जे काही डिसीजेस आलेले असतील किंवा जे काही तुमचं स्टेपल फूड असेल ते जर स्टेपल फूड आणि त्याच्यावर जर डिसीजेस आलं तर तुमचं काय आहे अल्टिमेटली जे काही प्रोडक्शन आहे ते कमी होतं। अशा कारणांमुळे जे काही तुमचं जे मालन्यूट्रिशन किंवा टार्वेशनकडे जी काही कंट्री जाते आणि त्याला काय म्हटलं जातं ओव्हरऑल फॅमाईन असं म्हटलं जातं। द ग्रेट फॅमाईन ऑकर्ड ड्यू टू लेड ब्लाइट ऑफ अ पोटॅटो। कशामुळे तर जो काही डिसीज आहे कोणता तर लेड ब्लाइट ऑफ अ पोटॅटो जो डिसीज आहे त्याच्यामुळे काय झालं फायटोप्थोरा इन्फेस्टन्स त्याचं काय आहे तर सायंटिफिक नेम आहे। हे जे काही सायंटिफिक नेम आहेत ते तुम्हाला विचारले जातात। आता सायंटिफिक नेम ज्यावेळेस लिहिलं जातं त्यावेळेस त्याच्यामध्ये काय आहे अंडरलाईन केली जाते, त्याच्यामुळे तुम्ही बघा ते तुम्हाला जनरली काय आहे इटॅलिक लँग्वेजमध्ये आणि अंडरलाईन केलेलं बुकमध्ये पण पाहायला भेटतं। ओके, त्यानंतर लेड ब्लाइट डिस्ट्रॉइड द लिव्स अँड इडिबल रूट्स ऑफ द पोटॅटो प्लांट। याच्यामध्ये काय आहे तर हा लिव्सवरती म्हणजे पानांवरती अटॅक करतोय आणि त्याच्यानंतर काय आहे जे इडिबल रूट्स आहेत म्हणजे काय आहे जो पोटॅटो आहे तो ट्यूबरनं आपण काय करत असतो कल्टिवेट करत असतो किंवा त्याचं सोईंग करत असतो। जे काही व्हेजिटेटिव्ह मीन्स आहे ते काय आहे तर त्याच्यामध्ये ट्यूबर आहे, या डायरेक्टली ट्यूबरला तो अटॅक करतोय किंवा लिव्सवरती अटॅक करतोय, त्याच्यामुळे काय आहे हे जे काही यील्ड आहे लेड ब्लाइट ऑफ पोटॅटोमध्ये कमी झालेलं पाहायला भेटेल। त्यानंतर जर इन्फॉर्मेशन पाहायची झाली 20 lakhs पीपल वेअर डाईड ड्यू टू द स्टार्वेशन इन आयर्लंड। हे जे काही आयर्लंड कंट्रीमध्ये आलेलं होतं आयरिश फॅमाईन कशामुळे तर लेड ब्लाइट ऑफ पोटॅटो आणि त्याचं सायंटिफिक नेम जर पाहिलं तर काय फायटोप्थोरा इन्फेस्टन्स। फायटोप्थोरा इन्फेस्टन्स हे त्याचं सायंटिफिक नाव आहे। ओके, त्यानंतर जर पाहिला दुसरा महत्त्वाचा रोग जो आहे त्यामध्ये जर पाहिलं तर कॉफी रस्ट जे कॉफी प्लांट आहे त्याच्यावरती तो काय आहे कॉफी रस्ट किंवा त्यालाच काय दुसरं नाव आहे हे रोया असं त्याला नाव आहे। त्याचं जर बॉटनिकल नेम नाही तर सायंटिफिक नेम जर तुम्ही पाहिलं तर त्या सायंटिफिक नेममध्ये काय आहे हेमिलिया वस्तात्रिक्स। कोणता आहे हेमिलिया वस्तात्रिक्स। आणि हा डिसीज जो आहे तो कुठं आलेला होता तर श्रीलंकेमध्ये हा तुम्हाला पाहायला भेटेल। कोणता कॉफी रस्ट किंवा त्यालाच काय म्हटलं जातं रोया। हे तुम्हाला विचारले जातात, जे सायंटिफिक नेम आहेत ते जोडायला लावण्यासाठी विचारले जातात। त्यानंतर जर पाहिलं तर नेक्स्ट डिसीज आहे आपला डाउनी मिल्ड्यू ऑफ ग्रेप। डाउनी मिल्ड्यू जो आहे त्याच्यामध्ये जर पाहिलं तर डाउनी मिल्ड्यू कशामुळे होतो तर प्लाझ्मोफोरा विटिकोला कशामुळे होतोय प्लाझ्मोफोरा विटिकोला आणि कुठे आलेला आहे तर तो फ्रान्समध्ये तुम्हाला पाहायला भेटेल। कुठे फ्रान्समध्ये प्लाझ्मोफोरा विटिकोला। त्यानंतर आहे मिलार्डेट यांनी काय आहे हा जो डाउनी मिल्ड्यू आहे आता डाउनी मिल्ड्यू तुम्हाला जोड्या लावायला बऱ्याच वेळा विचारला गेलेला आहे, काय नाव आहे प्लाझ्मोफोरा विटिकोला जो ग्रेपमध्ये येतोय तो। आणि याच्यावरची जी काही औषध आहे
ते शोधलेलं आहे कुणी? मिलार्डे डिस्कवर द बोर्डॅक्स मिक्सचर इन 1882 फॉर द कंट्रोल ऑफ डाउनी मिल्ड्यू ऑफ ग्रेप. ग्रेपवरती जो काही डाउनी मिल्ड्यू डिसीज आहे त्याच्या कंट्रोलसाठी मिलार्डेट यांनी काय केलं तर बोर्डॅक्स मिक्सचर जे आहे ते काय केलेलं आहे? डिस्कवर केलेलं आहे आणि त्याचा यूज ॲज अ फंजिसाइड म्हणून व्हायला लागलेला आहे. कशाचा? बोर्डॅक्स मिक्सचर बिकम ए फर्स्ट फंजिसाइड. कधी यूज केलं तर 1885 मध्ये. डिसीज कधी आला होता? 82 मध्ये आला होता. 3 वर्ष लागले जे काही फंजिसाइड आहे त्याच्यावरती शोधण्यासाठी. हा जो मिलार्डेट यांनी लावलेला शोध आहे कशासाठी? तर जो काही डाउनी मिल्ड्यू ऑफ ग्रेप होता त्याच्यासाठी. ओके. त्यानंतर जर पाहिलं तर काय आहे याच्यामध्ये? बेंगाल फॅमाईन. बेंगाल फॅमाईन कधी आल्या होत्या? आता हा इंडियामधला महत्त्वाचा आहे. बेंगाल फॅमाईन ज्या आहेत त्या कधी 1943ला हा जो काही फॅमाईन आलं होतं. याच्यामध्ये जर बघितलं तर इंडियामधली जवळजवळ 2 ते 3 मिलियन पॉप्युलेशन जे आहे ते याच्यामध्ये या फॅमाईनमध्ये किल झालेले होते. लोक मृत्युमुखी पडलेले होते. कशामुळे आलं होतं हे फॅमाईन जे आहे? ज्यावेळेस ब्रिटिश आपल्या भारतामध्ये होते त्या काळामध्ये आलेला होता. बेंगाल फॅमाईन ऑकर ड्यू टू द ब्राऊन लीफ स्पॉट ऑफ राईस. ओके. काय आहे? ब्राऊन लीफ स्पॉट ऑफ राईस. त्याच्यामध्ये काय नाव आहे? हेल्मिंथेस्पोरियम ओरायझी. काय आहे? हेल्मिंथेस्पोरियम ओरायझी याचं काय आहे? सायंटिफिक नेम आहे. किंवा त्याला दुसरं काय नाव आहे तर कोल्ची ली बोलस माया बियानस. काय आहे? कोल्ची लिओ बोलस माया बियानस हे त्याचं दुसरं नाव आहे. बट जनरली काय आहे तुम्हाला हे विचारलं जातं हेल्मिंथेस्पोरियम ओरायझी हे जे नाव आहे ते विचारलं जातं. त्यानंतर नेक्स्ट आता आपण सायंटिस्ट पाहूया. हे झाले 4. कोणते आहेत त्याच्यामध्ये? आयरिश फॅमाईन आहे. ओके. त्यानंतर कॉफीवाला पाहिला आपण जो की श्रीलंकेमध्ये आलेला होता. त्यानंतर काय आहे? डाउनी मिल्ड्यू पाहिला ज्याच्यावरती मिलार्डेट यांनी दिलेला आहे. आणि त्यानंतर काय आहे औषध तर बेंगाल फॅमाईन. बेंगाल फॅमाईन कशावरती आलेलं होतं तर जो काही राईस डिसीज आहे आणि राईसवरती कोणता आहे तर त्याच्यामध्ये ब्राऊन लिप स्पॉट जो डिसीज आहे त्याच्यावरती हा जो काही फंगस आहे किंवा पॅथोजन आहे त्यानं अटॅक केलं होतं आणि त्याचं सायंटिफिक नाव आहे हेल्मिंथेस्पोरियम ओरायझी असं त्याचं काय आहे सायंटिफिक नेम आहे. त्यानंतर सायंटिस्ट अँड देअर कॉन्ट्रीब्युशन जर आपलं पाहायचं झालं सायंटिस्ट वेगवेगळे मग त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले सुरपाल यांनी काय केलं होते जे काही प्लांट डिसीजेस आहेत त्याचं सगळ्यात पहिल्यांदा अकाउंटिंग ज्यांनी केलं किंवा ज्या पुस्तकामध्ये लिहिलं गेलं ते लेखक कोण होते तर सुरपाल होते. त्यांनी काय आहे तर डिटेल अकाउंट ऑन अ प्लांट डिसीज इन हिज बुक. कोणतं बुक आहे त्यांचं? वृक्ष आयुर्वेदा हे जे बुक आहे कोणतं? वृक्ष आयुर्वेदा. त्याच्यामध्ये प्लांट डिसीजेसबद्दल त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा लिहिलेलं होतं कुणी? सुरपाल यांनी. ओके. हे पण तुम्हाला विचारलं जाऊ शकतं भविष्यात कधी. त्यानंतर आहे थिओफ्रास्ट यांनी काय केलेलं आहे? ही रोड द नेचर ऑफ अ प्लांट हे बुक त्यांनी काय आहे लिहिलेलं होतं. आणि त्यामध्ये जर पाहिलं तर रिझन्स ऑफ व्हेजिटेबल ग्रोथ किंवा व्हेजिटेटिव्ह ग्रोथ जी आहे ती त्याच्यामध्ये सांगितलेली होती. त्यानंतर अँटॉन लिव्हानहुक आहेत ज्यांनी 1675 मध्ये कशाचा शोध लावलेला आहे आपल्या सर्वांना माहीत आहे. तर त्यांनी काय आहे इन्व्हेंटेड मायक्रोस्कोप जो आहे तो त्यांनी इन्व्हेंट केलेला आहे. कुणी? अँटॉन ऑन लिव्हानहुक. ओके. त्याच्यानंतर काय आहे 1675ला त्यांनी त्याचा शोध लावला. त्यानंतर थ्रू आउट ही ऑब्झर्व डिस्कवर द बॅक्टेरिया. कधी बॅक्टेरिया शोधला त्यांनी तर 1683ला त्या बॅक्टेरियाबद्दल सांगितलेलं आहे. त्यानंतर P.A. मायकेली आता आपण कुठेतरी नाव ऐकलेलं असेल कधी 1729 मध्ये त्यांनी कशाचा शोध लावलेला आहे किंवा त्यांना काय म्हटलं जातं? फादर ऑफ मायकोलॉजी. मायको म्हणजे काय आहे तर फंजाय रिलेटेड काही स्टडी केला जातो त्याला काय म्हटलं जातं? मायकोलॉजी असं म्हटलं जातं. आणि त्याच्या रिलेटेड जे काय आहे त्यांना फादर म्हटलं जाते. कशाचे? मायकोलॉजीचे. बिकॉज ही ऑब्झर्व फंगल पोर जे काही फंगल स्पोर आहे जे की रिप्रोडक्शनसाठी फंगसच्या महत्त्वाच्या आहेत अशा त्या गोष्टींचा त्यांनी शोध लावलेला आहे. ओके. त्यानंतर आहे टिलेट. आता टिलेट महत्त्वाचे आहेत कारण की हा जो डिसीज आहे तुम्हाला आयोगाने विचारलेला आहे बंट ऑर स्टिंकिंग स्मट ऑफ व्हीटचा जो काही गव्हाचा डिसीज आहे कोणता? टुंडू हा जो डिसीज आहे बंट डिसीज त्याला काय म्हटलं जातं तर त्याचा शोध जो आहे तो कोणी लावलेला आहे तर टिलेट यांनी लावलेला आहे. त्यानंतर प्रिओस्ट यांनी काय केलेलं आहे? ही प्रूव्ड दॅट व्हीट बंट डिसीज इज अ कॉज्ड बाय कशामुळे होतो तर फंगसमुळे होतो असं त्यांनी सांगितलेलं आहे. जो काही टुंडू डिसीज आहे. ओके. टुंडू डिसीज तो कशामुळे होतो किंवा हिंदीमध्ये त्याला साहू डिसीज असं म्हटलं जातं. तो कशामुळे होतो तर फंगसमुळे होतो. ही ऑल्सो डिस्कवर्ड द लाईफ सायकल ऑफ अ बंट फंगस. त्यांनी काय आहे लाईफ सायकल सांगितलेले आहे कसं कसं ते इनिशिएट होत आहे आणि मॅच्युरेशनपर्यंत जात आहे. ही यूज द CuSO4
ओके, कॉपर सल्फेट जे आहे ते यूज केलं जाते टू कंट्रोल बंट ऑफ व्हीट. आता काय आहे, आयोगाने आत्तापर्यंत तुम्हाला बंट ऑफ व्हीटवरती क्वेश्चन विचारलेला आहे, त्याच्यानंतर विचारलं जाईल की बाबा याच्या कंट्रोलसाठी काय यूज केलं जातं, तर फंगस आहे. ओके, फंगस आहे म्हणजे फंजीसाईड यूज केलं जाणार आहे. मग फंजीसाईड कोणतं आहे, तर कॉपर सल्फेट हे जे फंजीसाईड आहे ते यूज केलं जातं. ओके, त्यानंतर जर पाहिलं तर अँटॉन डी बेरी. अँटॉन डी बेरी यांनी काय आहे, तर यांना काय म्हटलं जातं, फादर ऑफ प्लांट पॅथॉलॉजी. जिथं डिसिजेसचा अभ्यास केला जातो ती ब्रँच म्हणजे कोणती, तर प्लांट पॅथॉलॉजी. वेगवेगळे जे काही पॅथोजन्स आहे त्यांचा स्टडी करण्यात येतो पॅथॉलॉजीमध्ये. त्यांना काय म्हटलं जातं, तर अँटॉन डी बेरी जे आहेत त्यांना काय म्हटलं जातं, फादर ऑफ प्लांट पॅथॉलॉजी. विथ हिज एक्सटेन्सिव्ह स्टडीज पोटॅटो लेट ब्लाइट, जो पोटॅटो लेट बाईट आपण कुठं पाहिला, हा आयरिश फॅमाईन जे आहे त्याच्यामध्ये पाहिलेला होता. ओके, तिथं हा डिसीज आपल्याला गेलेला होता. ही प्रूव्ड दॅट फंगस इज फायटोप्थोरा इन्फेस्टन्स. तो कशामुळे होतोय, तर तो फंगल डिसीज आहे. काय आहे, फंगल डिसीज आहे. ओके, काय आहे, तर फंगल डिसीज आहे. त्यानंतर मिलार्डेट जर पाहिलं तर त्यांनी काय आहे, आपण बघितलं बोर्डॉक्स मिक्सचरचा शोध लावलेला आहे फॉर द कंट्रोल ऑफ डाउनी मिल्डिओ ऑफ ग्रेप. ग्रेपचा जो काही डाउनी मिल्डिओ डिसीज आहे त्याच्यासाठी त्यांनी मिलार्डेट यांनी म्हणजे बोर्डॉक्स मिक्सचर हे शोधलेलं आहे. त्यानंतर लुईस पाश्चर. आता लुईस पाश्चर यांचा सर्वात महत्त्वाचा जर शोध बघितला तर त्याच्यामध्ये काय आहे, अँथ्रॅक्स डिसीज जो कशाला होतो, कॅटल्स किंवा ॲनिमलला होतो. आणि हा जो काही डिसीज आहे तो कशामुळे होतो, तर बाय बॅक्टेरियामुळे होतो आहे. आणि तो डिसीज काय आहे, झुनॉटिक डिसीज आहे. आता झुनॉटिक डिसीज म्हणजे काय, तर झुनॉटिक डिसीज म्हणजे जे ॲनिमलपासून ह्युमन्समध्ये ट्रान्सफर होतील त्यांना झुनॉटिक डिसीज असं म्हणण्यात येतं. त्यानंतर रॉबर्ट कोच यांनी काय आहे, तर डिस्कवर्ड बॅक्टेरियल डिसीज इन अ कॅटलमधला बॅक्टेरियल डिसीज जो आहे तो त्यांनी याच्यामध्ये जे काही लुईस पाश्चर आहे त्यांनी रिपोर्ट केला होता. आणि त्याची जी काही डिस्कवरी आहे बॅक्टेरियल डिसीजची कॅटलमध्ये ती कुणी केलेली आहे, तर रॉबर्ट कोच यांनी केलेली होती. आणि त्यानंतर ही घेव कोच पॉस्ट्युलेट जे आहेत ते कुणी दिलेले आहेत, रॉबर्ट कोच यांनी कोच पॉस्ट्युलेट सांगितलेले आहेत. त्यानंतर जर पाहिलं तर वांडर प्लँक जे आहेत ते फादर ऑफ इपिडेमॉलॉजी आहेत. ओके, इपिडेमॉलॉजी म्हणजे आता जो काही डिसीज आहे तो स्प्रेड कसा होतो तो इपिडेमॉलॉजीमध्ये येतं. ओके, गेव द कन्सेप्ट ऑफ अ 2 काइंड ऑफ रेजिस्टन्स. आता हे 2 रेजिस्टन्स जे आहेत ते महत्त्वाचे आहेत. ज्यावेळेस आपण एखादा डिसीज रेजिस्टन्स म्हणतो, जसं की आपण म्हणतो ग्रीन रिव्हॉल्युशन झालं. आता ग्रीन रिव्हॉल्युशनमध्ये काय झालं, तर आपण म्हणतो की डिसीज रेजिस्टन्स व्हरायटी ज्या आहेत त्या यूज करायला लागल्या. डिसीज रेजिस्टन्स जो काही डिसीज रेजिस्टन्स आहे तो 2 प्रकारचा आहे. मग त्याच्यामध्ये काय येतो, हॉरिझॉन्टल रेजिस्टन्स येतो किंवा व्हर्टिकल रेजिस्टन्स येतो. आता हॉरिझॉन्टल रेजिस्टन्स म्हणजे काय, तर सर्व प्रकारचे जे काही डिसीजेस आहेत त्याच्यामध्ये कॉमन जो काही रेजिस्टन्स असेल तो तयार झालेला असतो, त्याला काय आहे, हॉरिझॉन्टल रेजिस्टन्स असं म्हटलं जातं. आणि व्हर्टिकल रेजिस्टन्स जर बघितला तर याच्यामध्ये काय आहे, स्पेसिफिक एखादे पर्टिक्युलर डिसीजेस म्हणजे पर्टिक्युलर फंगसशीच तो काय असेल, रेजिस्टन्स असेल. पर्टिक्युलर काय असेल, इन्सेक्ट असेल त्याच्याशीच त्याचा रेजिस्टन्स असतो. ओके, जसं की आपण काय आहे बीटी कॉटन पाहतो. बीटी कॉटनमध्ये जर पाहिलं तर व्हर्टिकल रेजिस्टन्स आहे. व्हर्टिकल रेजिस्टन्स कशासाठी आहे, जे काही त्याच्यामध्ये पिंक बोलवर्म आहे त्याच्यासाठी पर्टिक्युलर त्याच्यामध्ये व्हर्टिकल रेजिस्टन्स डेव्हलप केलेला आहे. तसं जर हॉरिझॉन्टल रेजिस्टन्स पाहिलं तर जे काही जनरल व्हरायटीज येतात आपला त्याच्यामध्ये कॉमन जे काही डिसीजेस आहे त्यांना ते रेजिस्ट करत असतं. हे 2 फरक आहेत कशामध्ये, हॉरिझॉन्टल रेजिस्टन्स अँड व्हर्टिकल रेजिस्टन्स. कुणी दिलेला आहे कन्सेप्ट हा, तर वांडर प्लँक जे आहेत त्यांनी हा कन्सेप्ट दिलेला आहे. त्यानंतर जर पाहिलं तर आता कोणते डिसीजेस कुठून आलेले आहेत ते आपल्याला पाहायचं आहे. जनरली जर याच्यामध्ये बघितलं तर हे जसं की आयोगाने तुम्हाला विचारलेलं होतं मागच्या जे काही 2024ची प्रिलिम झाली त्याच्यामध्ये की ह्याची प्रिलिम झाली कशाची, कंबाईनच्या प्रिलिम्समध्ये विचारलं होतं की कोणते जे काही फ्रूट्स आहेत कुठून आलेले आहेत त्याच्यामध्ये जर, किंवा ब्रिटिश कोणते फ्रूट्स घेऊन आले ते विचारलेलं होतं. त्याच्यासारखंच हा क्वेश्चन आहे, कोणते डिसीजेस कुठं ओरिजिन झालेलं आहे त्याचं आणि सध्या ते कोठे आहे. जर पाहिलं तर त्याच्यामध्ये सिट्रस कॅन्कर जे काही मोसंबीला जे काही कॅन्कर डिसीज होतोय तो डिसीज कुठं आहे, सध्या एशियामध्ये आहे. जे आपण आत्ता आपल्या जर भागामध्ये बघितलं इंडिया आणि किंवा एशियामध्ये जर पाहिलं तर तो आहे आपल्याकडे. आता त्याचं ओरिजिन जे आहे, ओरिजिनल होम कुठं आहे, तर USA मध्ये आहे. आणि तो कधी तयार झाला होता, तर 1907ला आपल्याकडे इंट्रोड्यूस झालेला आहे. त्यानंतर फायर ब्लाईट ऑफ ॲपलमध्ये फायर ब्लाईट हा डिसीज जो आहे सध्या कुठं आहे, USA मध्ये. आणि तो तयार झाला न्यूझीलंडमध्ये 1919ला. त्यानंतर जर बघितलं तर पावडी
पावडरी मिल्ड्यू ऑफ काय आहे ग्रेप वाईन, ग्रेपवरती जो काही पावडरी मिल्ड्यू आहे तो कुठे तयार झाले आत्ता सध्या आहे USA मध्ये, आणि त्याची ओरिजिनल कंट्री कुठं आहे तर युरोपमध्ये तो ओरिजिन झालेला होता. त्यानंतर डाउनी मिल्ड्यू, पावडरी मिल्ड्यू कुठं आहे युरोपमध्ये. डाउनी मिल्ड्यू पर्टिक्युलरली जर बघितला त्याचं ओरिजिन फ्रान्समध्ये आहे, सध्या तो USA मध्ये पाहायला भेटतोय आणि ओरिजिन इयर जे आहे ते 1878 आहे. ओके. त्यानंतर लेड ब्लाइट ऑफ पोटॅटो, लेड ब्लाइट ऑफ पोटॅटोमध्ये जर पाहिलं तर साऊथ अमेरिकेमध्ये तो सध्या पाहायला भेटेल, त्याचं ओरिजिन जे आहे ते USA मध्ये आहे, वरती तुम्हाला ते ओरिजिन सापडेल. त्यानंतर काय आहे पनामा डिसीज ऑफ बनाना, बनानाचा जो काही पनामा डिसीज आहे, ओके, पनामा आयलँडवरती सध्या तो प्रेझेंट आहे. आणि पनामा डिसीज कुठं तयार झालेला आहे तर त्याची ओरिजिन जे आहे ते बॉम्बेमध्ये आहे, आपल्याकडे त्याचं ओरिजिन आहे, आपली जी राजधानी आहे त्याच्यामध्ये त्याचं ओरिजिन आहे. ओके. या सगळ्या गोष्टी कशामध्ये आहेत तर जो काही आपला पार्ट आहे कशामधला डिसीजेस कुठून कुठून आलेले आहेत, महत्त्वाचे डिसीजेस आहेत एकदा पाहून घ्या, याच्यावरती तुम्हाला काय आहे आयोग क्वेश्चन विचारू शकता. ओके. त्यानंतर जे काही डिसीजेसचा ऑकरन्स आहे, डिसीजेस कसे तयार होतात त्याच्यामध्ये नावं ऐकले असतील आता सगळ्यांना. एक शब्द जो आहे तो महत्त्वाचा करोनामुळे माहीत आहे की पॅन्डेमिक डिसीज, इपिडेमिक डिसीज, जे काही जास्त एरियावरती पसरले जातात ते डिसीजेस. मग त्याच्यामध्ये 4 प्रकारचे क्लासिफिकेशन आहेत ते आपण पाहूया कोणते कोणते आहेत. तर जे काही जिओग्राफिक डिस्ट्रीब्युशन आहे त्याच्यावरती हे डिपेंड आहेत. ओके. आता याच्यामध्ये जे एंडेमिक डिसीज आहे, एंडेमिक डिसीज म्हणजे काय आहे हा स्थानिक, काय आहे हा स्थानिक आहे त्या एरियामध्ये पर्टिक्युलर. काय सांगितलेले पाहूया आपण. याला काय म्हटलं जातं एम्फिटोटिक डिसीज असं याला म्हटलं जातं. वेन अ डिसीज मोर ऑर लेस कॉन्स्टंटली ऑकर year after year in a moderate to severe form in a country of a locality then it is called as endemic disease. काय सांगितलेलं आहे ज्यावेळेस तो कॉन्स्टंटली ऑकर होत असतो, म्हणजे हा जर एरिया पकडला आपण ह्या पर्टिक्युलर एरियामध्ये तो काय आहे कॉन्स्टंटली ऑकर होतोय, म्हणजे त्या काळामध्ये पर्टिक्युलर त्या ठिकाणी तो डिसीज जर येत असेल आणि त्याच्यामुळे काय आहे सिव्हिअर किंवा मॉडरेट फॉर्ममध्ये डिस्ट्रॉय होत असेल, क्रॉपवरती अफेक्ट करत असेल किंवा ह्युमन लाईफ किंवा लिव्हिंग बिईंगवरती जर अफेक्ट करत असेल तर त्याला काय म्हटलं जातं एंडेमिक डिसीज असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये कोणते कोणते एक्झाम्पल्स आहेत त्याच्यामध्ये वॉर्ट डिसीज ऑफ पोटॅटो, वॉर्ट डिसीज जो आहे पोटॅटोचा तो येतो. त्याचं जर सायंटिफिक नेम पाहिलं तर काय आहे सिंचिट्रियम एंडोबायोटिकम, हे वॉर्ट डिसीज ऑफ पोटॅटोचं सायंटिफिक नेम आहे. त्याच्यामध्ये एंडेमिक कुठं आहे हा वॉर्ट डिसीज तर तुम्हाला हा दार्जिलिंग एरिया जो आहे तिथे सापडतो. त्यानंतर सिट्रस कँकर, सिट्रस कँकर जर पाहिला जो आपण मगाशी पाहिलेला आहे सिट्रस कँकर जो सध्या आशियामध्ये आहे, तयार कुठं झाला तर USA मध्ये तयार झालेला होता. ओके. सिट्रस कँकरमध्ये काय सांगितलेलं आहे त्याचं जे काही नेम आहे ते हे तुम्हाला विचारलेलं आहे आयोगाने. बघा झॅन्थोस्मोनियस काय आहे झॅन्थोस्मोनास, कॅम्पेस्ट्रीस, PV, सिट्री, सिट्रस वरून सिट्री हे लक्षात ठेवा जर काय आहे सिट्रस कँकर विचारला. आणि एंडेमिक कुठं आहे हा एशियामध्ये एंडेमिक आहे. त्यानंतर सोरगम रस्ट कॉज्ड बाय पक्सिनिया पर्पुरिया, काय आहे पक्सिनिया पर्पुरिया एंडेमिक इन इंडिया. जो स्मट आहे कशावरचा सोरगमवरचा, रस्ट, सोरगम रस्ट जो आहे तो इंडियामध्ये काय आहे तर एंडेमिक आहे. हे 3 महत्त्वाचे याच्यामध्ये एक्झाम्पल आहेत कशामध्ये जे स्थानिक रोग आहेत किंवा ज्यांना एंडेमिक असं म्हटलं जातं त्या पर्टिक्युलर लोकॅलिटीमध्ये असणारे डिसीजेस. त्यानंतर इपिडेमिक ऑर इपिफायटोटिक डिसीज, जे साथीचे रोग आहेत, काय आहेत ज्यांना साथीचे रोग असं आपण म्हणू शकतो, साथ पसरलेली आहे त्या पर्टिक्युलर एरियामध्ये किंवा काय ते इपिडेमिक ऑर इपिफायटोटिक. 2 सडन आउटब्रेक ऑफ डिसीजेस पिरियडिकली डिवास्टेटिंगली सिव्हिअर फॉर्म. सडन आउटब्रेक एकाएकीत याचा काय आहे तर ते बस्ट होणार आहे सायकल, म्हणजे सलग जसं की आपण बघतो साथीचे रोग आले म्हणता म्हणता काय आहे ते एकदम वास्ट एरियावरती पसरतात, त्याला काय म्हटलं जातं सडन आउटब्रेक ऑफ अ डिसीज पिरियडिकली. सर्टन पिरियड नंतर 4 वर्षांनी 2 वर्षांनी 3 वर्षांनी तो काय आहे आजार येणार आहे. ओके. आणि त्याच्यामधून काय आहे मॉडरेट टू सिव्हिअर फॉर्ममध्ये डिव्हास्टेशन होणार आहे. ओके. जसं बघितलं एक्सटेन्सिव्ह लॉसेस ऑर अ कम्प्लीट डिस्ट्रक्शन जे आहे ते त्याच्यामध्ये सांगितलं जाते. इपिडेमिक डिसीजेस मे प्रेझेंट कॉन्स्टंटली इन द लोकॅलिटी बट ॲझ्युम ॲज अ सिव्हिअर फॉर्म ओनली ऑन अ ओकेजन. त्या एरियामध्ये ते डिसीजेस आहेत जे की साथीचे रोग येतात. आपण जसं बघितलं की काही जे साथीचे रोगाचे एक्झाम्पल तुम्हाला माहीत आहे ते त्या एरियामध्ये प्रेझेंट आहे बट त्याच्यामध्ये सापडणारे केसेस जे आहेत ते कमी आहे. काही वेळेस सडन त्याचा काय आहे आउटब्रेक होतोय आणि लोकांमध्ये तो जास्त त्या
टाईममध्ये किंवा पिरियडमध्ये पसरला जातो त्याला काय म्हटलं जातं, एंडेमिक डिसीज असं, सॉरी इपिडेमिक असं म्हटलं जातं. ओके, मग याच्यामध्ये आहे व्हीट स्टेम रस्ट, त्याच्यामध्ये येतो पक्सिनिया ग्रामिनीस ट्रिटिसी. ओके, काय आहे व्हीट स्टेम रस्ट, पक्सिनिया ग्रामिनीस ट्रिटिसी. आता इथं ट्रिटिसी म्हणजे जो काही व्हीटचं बॉटनिकल नेम आहे त्याच्यावरून घेतलेला आहे, त्याच्यामुळे काय म्हटलेलं आहे ट्रिटिसी. ओके, ट्रिटिकेल सॉरी काय आहे त्याच्यामध्ये ट्रिटिकम ॲस्टिवम हे जे बॉटनिकल नेम आहे व्हीटचं, त्याच्यामुळे तो नाव तिथं ट्रिटिसी घेतलेलं आहे. त्यानंतर जर बघितलं नंतर पावडरी मिल्ड्यू, पावडरी मिल्ड्यूमध्ये काय आहे, तर आता व्हीटचाच आहे हा इरिसिपी ग्रामिनीस व्हरायटी ट्रिटिसी. ट्रिटिसी म्हणजे काय आहे ट्रिटिकम, जो व्हीटवरचा डिसीज आहे. त्यानंतर लेड ब्लाइट ऑफ अ पोटॅटो, हा सारखा झालेला आहे आपल्याला, काय आहे फायटोप्थोरा इन्फेस्टन, ज्यामुळे आयरिश फॅमाईन आलेले होत्या आयर्लंडमध्ये. त्यानंतर शुगर केन रेड रॉट, जो लाल्या रोग आहे शुगर केनवरचा जो आपण पाहतो लाल्या रोग, तो जो आहे त्याचं बॉटनिकल नेम काय आहे तर फायलॅसोस्पोरा, काय आहे टुकू मॅनेसिस, काय आहे फायसॅलोस्पोरा, काय आहे टुकू मॅनेसिस हे त्याचं बॉटनिकल नेम आहे. डाउनी मिल्ड्यू ऑफ ग्रेप वाईन, डाउनी मिल्ड्यूमध्ये जर बघितलं तर काय आहे प्लाझ्मोपोरा विटिकोला त्याचं काय आहे सायंटिफिक नेम आहे. त्यानंतर राईस ब्लास्ट, पायरिक्युलारिया ओरायझी, हे सगळे तुम्हाला विचारले जाऊ शकतात. बरेचसे याच्यामधले विचारलेले आहेत आत्तापर्यंत, जसं की याच्यामध्ये तुम्हाला व्हीट्समट किंवा जो काही रस्ट आहे तो विचारला जातो बऱ्याच वेळा. त्यानंतर नेक्स्ट आहे स्पोरॅडिक डिसीज. आता जो काही स्पोरॅडिक डिसीज आहे याच्यामध्ये जर पाहिलं विच ऑकर ॲट इररेग्युलर, आता तो काय आहे रेग्युलर इंटरवल नंतर किंवा पिरियड नंतर येत होता, हा जो काय आहे इररेग्युलर आहे इंटरवल्स ओव्हर लिमिटेड एरिया ऑर लोकेशन्स, वेगवेगळ्या लोकेशन्समध्ये हे येऊ शकतं. दे ऑकर इन रिलेटिव्हली फ्यू इन्स्टन्सेस, काही इन्स्टन्सेसमध्येच हा ऑकर होतो. एक्झाम्पल जर बघितलं याच्यामध्ये फिजारियम विल्ट ऑफ कॉटन, कॉटनचा जो काही फिजारियम विल्ट आहे तो फिजारियम ऑक्झिस्पोरियम फॉर्मा स्पेशालिस्ट, काय आहे वॅसिन इन्फेक्टम, काय आहे वेसी इन्फेक्टम जो आहे तो काय आहे फ्युजारियम विल्ट ऑफ अ कॉटन, हा त्याचं सायंटिफिक नेम आहे. त्यानंतर ग्रेन्समट ऑफ सोरगम, सोरगममध्ये ग्रेन्समट जो होतो काळी काहीनी आपण ज्याला म्हणतो तो काय आहे त्याच्यामध्ये स्पोरोसोरियम, काय आहे स्पॅसिलोथिका, काय आहे तर स्पोरोसोरियम स्पॅसिलोथिका क्रुएंटा हे त्याचं काय आहे सायंटिफिक नेम आहे. त्यानंतर व्हीट लॉस जो काही व्हीट लूज स्मट आहे तो काय आहे उस्टिलॅजो, काय आहे उस्टिलॅगो नुडा ट्रिटिसी. आता बघा ज्यावेळेस व्हीटचे डिसीजेस येतात आहे त्याच्यामध्ये जर बघितलं तर लास्टला काय आहे तुम्हाला ट्रिटिसी येतं आहे, का तर त्याचं जे काही बॉटनिकल नेम आहे ते काय आहे ट्रिटिकम ॲस्टिवम, हे व्हीटचं बॉटनिकल नेम आहे, त्याच्यामुळे इथं ट्रिटिसी जो आहे तो तुम्हाला पाहायला भेटेल. कशामध्ये व्हीट लूज स्मट जो आहे त्याचं नाव काय आहे उस्टिलॅजो नुडा ट्रिटिसी. आता स्मट जिथं असतो डिसीज तिथं काय आहे उस्टिलॅजो हे तुम्हाला नाव पाहायला भेटेल. ओके, त्यामुळे काय आहे स्मट कशाचं उस्टिलॅजो, त्याच्यानंतर व्हीटचं आहे ट्रिटिसी. मग असं तुम्ही काय आहे एक्झाममध्ये ते डिसीजेस जे आहेत ते ओळखू शकता. त्यानंतर पॅन्डेमिक डिसीज, जी काही महामारी येते, जो काही पॅन्डेमिक आता आपल्याकडे आला होता, कोणता पॅन्डेमिक जो आहे तो कोरोना व्हायरस जो आलेला होता, त्याच्यामध्ये जर पाहिलं तर त्याला काय म्हटलं जातं पॅन्डेमिक डिसीज. तो सर्टन कंट्रीमध्ये असू शकतो, एका जो काही कॉन्टिनेंट आहे त्याच्यामध्ये असू शकतो किंवा पूर्ण वर्ल्डमध्ये तो येऊ शकतो. ओके, सेट द पॅन्डेमिक वेन इट इज प्रिव्हॅलंट थ्रूआउट द कंट्री कॉन्टिनेंट और वर्ल्ड इन्व्हॉल्विंग मास मॉर्टॅलिटी जो रेट आहे त्याच्यामध्ये पाहायला भेटतो. आता जसं आपण कोरोनामध्ये पाहिलं भरपूर सारे लोक त्याच्यामध्ये काय आहेत तर एक्सपायर झाले. ओके, त्याच्यामध्ये एक्झाम्पल आहे लेड ब्लाइट ऑफ पोटॅटो आणि व्हीटवरचा लेड ब्लाइट आणि पोटॅटोवरचा लेड ब्लाइट, हे दोन्ही डिसीजेस जे आहेत ते काय आहेत पॅन्डेमिक डिसीजेसचं एक्झाम्पल आहे. कशामध्ये प्लांटमध्ये. ओके, त्यानंतर जर पाहायचं झालं तर कॉमन ऑर्डर ऑफ अ प्लांट डिसीजेस फंजाय. आता फंजायपासून जे काही डिसीजेस होतात हेच तुम्हाला जनरली विचारले जातात. जसं की मागाशी मी तुम्हाला सांगितलं होतं उस्टिलॅगो नुडा ट्रिटिसी आपण बघितला, कशाचा तर व्हीट, तो काय होता व्हीट लूज स्मट असं त्याच्यामध्ये नाव होतं. ओके, मग आता जो काही स्मट येतो त्यावेळेस काय आहे तुम्हाला त्याच्या जो काही सायंटिफिक नेम आहे त्याच्यामध्ये काय सापडेल काय आहे उस्टिलॅजिनेल्स हे नाव त्याच्यामध्ये सापडेल. त्याच्यानंतर काय आहे पावडरी मिल्ड्यू. पावडरी मिल्ड्यू आपल्याला ग्रेपचा आला होता, त्याच्यामध्ये बघा पावडरी मिल्ड्यूमध्ये काय नाव आलं होतं इरिसेफेल्स जे आहे इरिसिपी पॉलिगोनी किंवा इरिसेपी असे जे नावं आहेत ते कशाचे पावडरी मिल्ड्यूचे असतात. त्यानंतर काय आहे ज्यावेळेस रस्ट येईल, रस्ट आल्यानंतर काय आहे आपण मागं रस्ट पाहिला व्हीटचा पण, त्याच्यामध्ये काय आहे इरिडिनेल्स आलं होतं नाव, त्याला बघा लक्षात ठेवा इरिडिनेल्स जर आला तर काय आहे रस्ट आहे असं लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. त्यानंतर काय आहे पर्नोस्पोरेल्स
जो काय आहे त्याच्यामध्ये जर डाउनी मिल्ड्यू पर्नोस्पोरा थिका जो आहे, जो आपण मगाशी डाउनी मिल्ड्यूचं एका ठिकाणी नाव पाहिलं, ओके, ते म्हणजे काय आहेत तर तुमचे हे नावं लक्षात ठेवा. हे जे 4 आहेत हे 4 जर लक्षात ठेवले तर तुम्हाला काय आहे तर ह्याच्यामध्ये बाकीच्या गोष्टी जास्त लक्षात ठेवायची गरज नाही. हे 4 जसं की स्मट, ओस्ट्रेलियाजिनेल्स नाव येईल, पावडर इमिल्डी आला तर इरिसिफेल्स नाव येईल, त्यानंतर इरिडेनेल्स आले तर रस्ट आहे तो असं लक्षात ठेवलं, आणि काय आहे पर्नोस्पोरेल जर आला तर डाउनी मिल्ड्यूचा आहे. हे जर लक्षात ठेवले तर जे काही इलिमिनेशन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो. जे काही 2 किंवा 3 डिसीजेस जर त्याच्यामधून या नावांवरती जर इलिमिनेट झाले बरेचसे तर तुमचा फायदा त्याच्यामध्ये नक्कीच होणार आहे. त्यानंतर फंजीसाइड्स क्लासिफिकेशन. आता याच्यामध्ये जर फंजीसाइड पाहिले आपण, फंजीसाइड कोणते कोणते आहेत तर केमिकल यूज टू किल फंजाय, जे काही फंजाय किल करण्यासाठी केमिकल्स यूज केले जातात त्यांना काय म्हटलं जातं फंजीसाइड म्हटलं जातं. त्यानंतर आहेत फंजीस्टॅटिक केमिकल्स टेम्पररीली चेक द ग्रोथ ऑफ अ फंगल पॅथोजन बट डू नॉट किल देम. जे काही फंजीस्टॅटिक आहेत, जी काही ग्रोथ आहे फंगल पॅथोजनची ती चेक करण्यासाठी यूज केले जातात, बट त्याच्यामध्ये काय आहे त्यांना किल करण्यात येत नाही. ग्रोथ किती आहे काय आहे ते पाहण्यासाठी, ओके, चेक द ग्रोथ ऑफ अ फंगल पॅथोजन बट डू नॉट किल, त्यांना काय म्हटलं जातं फंजीस्टॅट असं म्हटलं जातं. ओके, त्यानंतर आहेत अँटीस्पोरुलंट. अँटीस्पोरुलंटमध्ये जर पाहिलं केमिकल चेक्स द प्रोडक्शन ऑफ पोर्स, जे काही पोर्स आहेत जसं की प्लांटमध्ये जर पाहिलं तर काय आहे की बाबा गॅमेट्स आहेत जे काही रिप्रोडक्शनमध्ये पार्टिसिपेट करतात, तसं फंजायमध्ये काय आहे जे काही पोर्स आहेत त्याच्याद्वारे त्याचं जे काही रिप्रोडक्शन होत असतं ते महत्त्वाचे आहेत. मग ते अँटीस्पोरुलंट जे आहेत ते यूज केले जातात त्यांची ग्रोथ जी आहे ती चेक करण्यासाठी. त्यानंतर जर पाहिलं तर टाईप्स ऑफ फंजीसाईड. आता फंजीसाईड आपल्याला जास्त विचारले जातात, बुरशीनाशक जे आहेत ते जास्त. मग त्याच्यामध्ये कॉपर कंपाऊंड फंजीसाईड जे आहेत ते महत्त्वाचे आहेत. जसं की आपण मगाशी बघितलं होतं जे की मिलार्डेट यांनी शोधलं, त्याच्यामध्ये काय होतं तर कॉपर जे आहे ते यूज केलेलं आहे. ओके, पुढे येईलच आपल्याला. इट इज इफेक्टिव्ह अगेन्स्ट बोथ. कशाच्या अगेन्स्ट इफेक्टिव्ह आहे तर फंजाई जे आहे त्याच्या अगेन्स्ट पण युजफुल आहे, आणि त्यानंतर बॅक्टेरिया जे आहे त्याच्या अगेन्स्ट पण हे युजफुल आहे. कॉपर फंजीसाईड आर इनऑर्गॅनिक इन नेचर. कॉपर फंजीसाईड जे आहेत ते काय आहेत इनऑर्गॅनिक नेचर आहे त्यांचं, हे लक्षात ठेवा महत्त्वाचं. काय तर इनऑर्गॅनिक नेचर आहे. त्याच्यामध्ये जर पाहिलं तर कॉपर सल्फेट. कॉपर सल्फेटचा जो काही डिस्कवरी आहे ती कोणाच्याद्वारे केलेली आहे, फर्स्ट डिस्कवर बाय प्रिवॉस्ट यांनी ते डिस्कवर केलेलं होतं. यूज अगेन्स्ट कशामध्ये आपण मगाशी बंट किंवा टुंडू डिसीज जो पाहिला होता त्याच्यामध्ये यूज केला जातो कशाचा कॉपर सल्फेटचा ॲज अ CuSO4 जे आहे ते यूज केलं जातं आहे. कोण तर कॉपर सल्फेट यूज केलं जातं आहे. त्यानंतर बघा बोर्डॅक्स मिक्सचर. आता बोर्डॅक्स मिक्सचर कशापासून तयार केलं जातं ते तुम्हाला विचारलेल्या आयोगाने, तर त्याच्यामध्ये डिस्कवर्ड बाय PF मिलार्डेट फ्रॉम द मिक्सचर ऑफ कॉपर सल्फेट अँड लाईम. काय आहे याच्यामध्ये CuSO4 प्लस लाईमचं ते काय आहे मिक्सचर आहे. कंपोजिशन जर बघितलं तर CuSO4 लाईम अँड वॉटर जे आहे ते यूज केलं जातं. याच्यामध्ये जर रेशो बघितला तर 5:5:50 हा रेशो आहे कशाचा बोर्डॅक्स मिक्सचरचा BM. याच्यामध्ये हा एक आहे CuSO4 आहे, त्यानंतर हे लाईम आहे, आणि प्लस त्याच्यामध्ये काय आहे वॉटरचा यूज केला जातो. या सगळ्या गोष्टी आहेत कशामध्ये बोर्डॅक्स मिक्सचरमध्ये. इट इज यूज अगेन्स्ट डाउनी मिल्ड्यू. कशासाठी यूज केलं जातं डाउनी मिल्ड्यू. CuSO4 कशासाठी लूसमट जे आहे त्याच्यासाठी यूज केलं जातं. हे जे आहे ते काय आहे डाउनी मिल्ड्यूसाठी यूज केलं जातं. त्यानंतर आहे बर्गंडी मिक्सचर और सोडा बोर्डॅक्स मिक्सचर. आता याच्यामध्ये जे काही बोर्डॅक्स मिक्सचर होतं त्याच्यामध्ये आपण 3 गोष्टी पाहिल्या. काय आहे कॉपर पाहिलं, त्याच्यानंतर लाईम पाहिलं, आणि वॉटर पाहिलं. इथं काय केलं जातं या लाईमला रिप्लेस केलं जातं. कशाच्याद्वारे रिप्लेस केलं जातं बाय सोडियम कार्बोनेट. जे काही सोडियम कार्बोनेट आहे किंवा वॉशिंग सोडा याच्याद्वारे काय आहे जे काही लाईम आहे त्याला रिप्लेस केलं जाते कशामध्ये बर्गंडी मिक्सचरमध्ये. म्हणजे काय आहे जर बघितलं आपण CuSO4 पहिलं फंजीसाईड, त्याच्यामध्ये जर तुम्ही लाईम आणि वॉटर ॲड केलं तर काय तयार झालं बोर्डॅक्स मिक्सचर तयार झालं. ओके, आता याच्यामधला लाईम जर काढला तुम्ही आणि त्या ठिकाणी काय आहे सोडियम कार्बोनेट जो आहे तो मिक्स तयार जर केला तर त्याला काय आहे बर्गंडी मिक्सचर असं म्हटलं जातं. ओके, त्यानंतर कंपोजिशन बघा त्याच्यामध्ये सांगितलं आहे CuSO4. ओके, त्यानंतर सोडियम कार्बोनेट अँड वॉटर. हे जर तुम्ही पाहिलं त्याचा जर रेशो जर पाहिला 5:6 ॲज अ 6:60. तिथं काय होता 5:5:50 असा त्याचा रेशो होता. इथं 5:6:60 असा रेशो आहे कशामध्ये तर बर्गंडी मिक्सचरमध्ये. त्यानंतर महत्त्वाचं आहे चाऊ भाटिया पेस्ट. काय आहे चाऊ भाटिया पेस्ट. दिस इज यूज ॲज अ वुंड ड्रेसिंग. ज्यावेळेस एखाद्या प्लांटमध्ये वुंड डेव्हलप होते तिथून फंजीसाईडची एंट्री जर थांबवायची असेल, ओके, ॲज अ ते बॅरियर क्रिएट करायचं असेल तर
ते यूज केलं जातं फंजिसाईड अगेन्स्ट डिसीज ऑफ ॲपल अँड पियरमध्ये चावभाटिया पेस्ट जी आहे ती यूज केली जाते कशासाठी, ब्लॅक स्टेम किंवा ब्राऊन स्टेम जो डिसीज आहे त्याच्यासाठी. ओके, याच्यामध्ये जर पाहिलं तर कंपोजिशन जे आहे, कंपोजिशनमध्ये काय आहे तर कॉपर कार्बोनेट प्लस रेड लीड प्लस रॉ लिनसीड ऑइल और लिनोलिन जे आहे ते मिक्स केलं जाते. काय आहे, कॉपर कार्बोनेट आहे, त्यानंतर रेड लीड आहे आणि रॉ लिनसीड किंवा लिनोलिन ऑइल जे आहे ते यूज केलं जाते कशामध्ये तर जी काही चावभाटिया पेस्ट आहे त्याच्यामध्ये. ओके, या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्यानंतर ऑर्गॅनिक सल्फर फंजिसाईड, त्याच्यामध्ये नाव ऐकले असतील तुम्ही, थायरम फर्स्ट ऑर्गॅनिक फंजिसाईड आहे. आता जे मागे होते आपले कोणते कॉपर बेस्ड कोणते होते तर त्याच्यामध्ये इनऑर्गॅनिक आपण पाहिले होते, हे काय आहेत ऑर्गॅनिक. फर्स्ट ऑर्गॅनिक फंजिसाईड काय आहे त्यालाच दुसरं नाव आहे डायथिओकार्बामेट. काय आहे डायथिओकार्बामेट यूज ॲज अ काय यूज केलं जातं सीड प्रोटेक्टन. ज्यावेळेस तुम्ही सीड सो करत असता त्याच्यावरती फंजिसाईड सॉईलमध्ये टाकल्यानंतर जे सॉईलमध्ये फंजिसाईड आहे म्हणजे फंगस ग्रोथ आहे किंवा फंजा आहे ते सॉईलवर त्या सीडवरती अटॅक करणार आहे, त्याच्यामुळे सीडवरती याची जी काय आहे ट्रीटमेंट दिली जाते कशाची, थायरमची. त्यानंतर झायनेब ऐकलं असेल, यूज द सॉईल अँड ॲज अ फॉलियर स्प्रे मोस्टली फॉर अ फ्रूट डिसीजेस, जे काही वेगवेगळे फ्रूट डिसीजेस आहेत त्यामध्ये झायनेब यूज केलं जातं. त्यानंतर आहे मानकोजेबमध्ये जर बघितलं झिंक आणि मँगनीज या दोन्हींचं काय आहे ते कॉम्बिनेशन आहे मानकोजेब. ओके, बेस्ट अँड वाईडली यूज फॉलियर स्प्रे फंजिसाईड. फॉलियर स्प्रे जे आपण फॉलियर जे लिव्हजवरती स्प्रे करतो जनरली औषध मारताना आपण जे बघितलं असेल जनरल मेथड किंवा कॉमन मेथड फॉलियर स्प्रेची यूज केली जाते, त्याच्यामध्ये मानकोजेब जे आहे फंजिसाईड म्हणून यूज केलं जातं. त्यानंतर आहे वोपम अँड मिथम सोडियम जे आहे यूज केलं जातं कशासाठी तर ज्या सॉईलमध्ये फंजाई जो आहे तो जास्त असेल अशा ठिकाणी काय आहे तर सॉईल स्टरिलंट करण्यासाठी काय यूज केलं जाते वपम किंवा त्यालाच काय दुसरं नाव आहे मिथम सोडियम जे आहे ते. इट इज यूज ॲज अ सॉईल फंजिसाईड म्हणून ते यूज केलं जाते. ओके, हे काय आहेत ऑर्गॅनिक सल्फर फंजिसाईड आहेत. काय आहेत ऑर्गॅनिक सल्फर फंजिसाईड. त्यानंतर मग महत्त्वाच्या गोष्टी जे की तुम्हाला परीक्षेसाठी सर्वात महत्त्वाचा असणारा जो जोड्या लावासाठी किंवा बऱ्याच वेळा विचारले जाणारे क्वेश्चन जे आहेत राज्यसेवेला असतील, कंबाईनला असतील किंवा ग्रुप सीला असतील, सरळ सेवेला असतील तर हे क्वेश्चन विचारले जातात वेगवेगळ्या डिसीजेस आहेत. आता याच्यामध्ये जे काही रेड कलरचे दिसतील तुम्हाला ते सर्व काय आहेत रेड कलरमध्ये हायलाईट केलेले PYQ आहेत, विचारलेले क्वेश्चन्स आहेत. मग आता पॅडी किंवा राईस जे आहे जे आपलं राईस आहे किंवा काय आहे भात पीक जे आहे त्याच्यावर येणारे डिसीजेस कोणते कोणते आहेत. मग त्याच्यामध्ये पहिला आता हे फंगल डिसीजेस दिलेले आहेत जे फंजाईमुळे होतात, त्याच्यामध्ये ब्लास्ट आहे. ब्लास्टमध्ये त्याचं सायंटिफिक नेम काय आहे पायरिक्युलॅरिया ओरायझी असं त्याचं सायंटिफिक नेम आहे. त्यानंतर ब्राऊन स्पॉटचं नाव काय आहे हेल्मेंथोस्पोरियम ओरायझी. हे ब्राऊन लीफ स्पॉट जो आहे तो जो कशामध्ये महत्त्वाचा होता बेंगाल फॅमाईन जो आपण बघितलं कधी आलं होतं 1943ला जे बेंगाल फॅमाईन आलं होतं इंडियामध्ये त्याच्यामध्ये हा हेल्मेंथोस्पोरियम ओरायझी हा पॅथोजनचा अटॅक झालेला होता. त्यानंतर नॅरो ब्राऊन लीफ स्पॉट सर्कोस्पोरा काय आहे जान्सेना त्याचं काय आहे सायंटिफिक नेम आहे. त्यानंतर शीत रॉट सार्कोक्लॅडियम ओरायझी हे त्याचं सायंटिफिक नेम आहे. त्यानंतर शीत ब्लाइट रायझोक्टोनिया सोलानी काय आहे रायझोक्टोनिया सोलानी हा विचारला जाऊ शकतो कधी भविष्यात कोणता तर शीत ब्लाइट जो डिसीज आहे तो काय नाव आहे रायझोक्टोनिया सोलानी. ओके, त्यानंतर आहेत नेक्स्ट फॉल्स स्मट. आता स्मट ज्यावेळेस तुम्हाला सांगितलं मी ट्रिक काय स्मट जर आला तर काय आहे तुम्हाला उस्टिलिया जिनेल हे नाव दिसेल. मग इथं बघा उस्टिलिया जिनॉइड व्हायरेन्स हे त्याच्यामध्ये नाव दिसतंय. त्याच्यानंतर उदबत्ता डिसीज हा डिसीज बघा कशामध्ये उदबत्ता कशामध्ये डेव्हलप होतोय तर राईसमध्ये. असे जे काही वेगवेगळे जसं की तुम्हाला आयोगाने एकदा विचारलं होता पायनॅपल डिसीज कोणत्या क्रॉपमध्ये होतं तर शुगर केनमध्ये होतं, नाव वेगळं आहे पण डिसीज वेगळ्या ठिकाणी होतं. तसं इथं काय आहे उदबत्ता डिसीज काय आहे नाव याचं जर बघितलं तर सायंटिफिक नेम इफेलिस ओरायझी त्याचं सायंटिफिक नेम आहे. त्यानंतर स्टॅकबर्न डिसीज तो जो आहे त्याच्यामध्ये नाव जर बघितलं तर काय आहे ट्रायकोकोनिस काय आहे पॅडविकी हे त्याचं सायंटिफिक नेम आहे. त्यानंतर बंट अँड कर्नेल स्मट और ब्लॅक स्मट जो आहे तो डिसीज याच्यामध्ये येतो कशामध्ये तर राईसमध्ये. त्यानंतर स्टेम रॉट आहे जे काही स्टेमचं रॉटनिंग होतं तो त्याच्यामध्ये आहे स्क्लेरोटियम ओरायझी. आता जिथं रॉट डिसीज डेव्हलप होतो तिथं स्क्लेरोटियम हे नाव यूज केलं जातं जनरली लक्षात ठेवा. स्क्लेरोशियम जे रॉटनिंग होतं स्टेमचं ते
त्यानंतर आहे फूट रॉट और बकाने डिसीज. हा बकाने डिसीज कशामध्ये होतो हा विचारला जातो बघा. राईसमध्ये कोणता फूट रॉट किंवा बकाने डिसीज जो आहे तो डेव्हलप होतो. हे राईसचे महत्त्वाचे डिसीजेस आहेत कोणते, फंगलचे. त्यानंतर बॅक्टेरियल डिसीजेस. बॅक्टेरियल डिसीजेसमध्ये बॅक्टेरियल लीफ ब्लाइट हा नाव विचारलेलं आहे तुम्हाला आयोगाने. कोणतं, झॅन्थोमोनास ओरायझी का आहे त्याच्यामध्ये, ओरायझी जी काही व्हरायटी आहे त्याची ती कोणती आहे, ओरायझी. त्यानंतर बॅक्टेरियल लीफ स्ट्रिक झॅन्थोमोनास ओरायझी त्याच्यामध्ये येतो. बॅक्टेरियल कोणता, लीफ स्ट्रिक आणि लीफ ब्लाइट जे आहेत ते दोन. त्यानंतर व्हायरल डिसीजेस. व्हायरल डिसीजेसमध्ये जर बघितलं तर राईस टुंगरू डिसीज हा कुठं होतो हे विचारलं जातं. टुंगरू डिसीज कोणत्या क्रॉपमध्ये होतो तर तो राईसमध्ये होतो, हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर ग्रासी स्टंट डिसीज, ग्रास लाईक ॲपिरन्स जो आहे प्लांटमध्ये येतो. कोणत्या, राईसमध्ये आणि ग्रासमध्ये काहीच फरक तुम्हाला ओळखता येत नाही. त्यानंतर राईस डॉर्फ व्हायरस जो आहे तर त्यामध्ये डेव्हलप होत असतो. त्यानंतर राईस येलो डॉर्फ डिसीज जो व्हायरसमुळे डेव्हलप होतो. कोणता, राईस येलो डॉर्फ डिसीज जो आहे तो व्हायरसमुळे येतो. त्यानंतर काय आहे, खैरा डिसीज जो आहे तो. ओके, हे जे काही व्हायरसमुळे डिसीजेस होतात, खैरा विचारला जातो जोड्या लावायला. खैरा डिसीज कशामध्ये येतो तर राईस जे आहे त्याच्यामध्ये खैरा आणि टिक्का ग्राउंडनटमध्ये. हे आयोगाचे दोन सगळ्यात आवडते क्वेश्चन्स आहेत. ओके जे. त्यानंतर डिसीजेस ऑफ व्हीटवरती भरपूर सारे क्वेश्चन्स विचारलेले आहेत आयोगाने. आता याच्यामध्ये जे काही रेड कलरचे दिसतात आहे ते तुम्हाला PYQ दिसतात आहे. याच्यामध्ये ब्लॅक ऑर स्टेम रस्ट. ओके, रस्ट. आता रस्ट मगाशी तुम्हाला पाहिलेलं आहे आपण, पक्सिनिया ग्रामिनिस ट्रिटिसी काय आहे, पक्सिनिया ग्रामिनिस ट्रिटिसी हा रस्ट कशावरचा आहे तर व्हीटवरचा आहे. ट्रिटिसी त्याच्यामुळे कशामुळे तर ट्रिटिकम ॲस्टिवम जे आहे हे बॉटनिकल नेम आहे कशाचं, व्हीटचं, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये ट्रिटिसी आलेला आहे. त्यानंतर ब्राऊन लीफ रस्ट काय आहे त्याच्यामध्ये, पक्सिनिया ट्रिटिसियाना काय, पक्सिनिया ट्रिटिसियाना किंवा पक्सिनिया रेकॉन्डिटा हे त्याचं सायंटिफिक नेम आहे. त्यानंतर जर बघितलं तर येलो ऑर स्ट्राईप रस्ट, पक्सिनिया स्ट्रायफॉर्मिस हे त्याचं काय आहे सायंटिफिक नेम आहे. त्यानंतर लूसमट आता स्मट आला परत तीच ट्रिक आपली काय आहे, उस्टिलॅगो नुडा ट्रिटिसी. त्यानंतर फ्लॅक्समट युरोसिस्टस ट्रिटिसी. त्यानंतर हिल्ड बंट ऑर स्टिंकिंग स्मट जो आहे तो, हिल बंट ऑर स्टिंकिंग स्मट त्याच्यामध्ये टिलेशिया काय आहे, कॅरीज ऑर टिलेशिया काय आहे, फोइटिरा हे त्याचं नाव आहे. त्यानंतर कर्नाल बंट जो विचारला जाऊ शकतो, कर्नाल बंट महत्त्वाचा आहे. काय आहे, नेप वॅसिया इंडिका काय आहे, नेप वासिया इंडिका कशामध्ये, कर्नाल बंटमध्ये आहे. त्यानंतर फुटरॉट पायथियम ग्रॅमिनिकोलम अँड पायथियम काय आहे, ॲरिहिनो मॅनस जे आहे त्याच्यामध्ये सायंटिफिक नेम आहे. आता इथं बघा कर्नाल जी आपली हरियाणा जो आहे त्याचं कर्नाल रिजन आहे, त्या कर्नालमध्ये तो आलेला होता. त्याच्यामुळे याला नाव देताना बघा नेपो वॅसिया इंडिका इंडियन रिजनमध्ये तो डेव्हलप झालेला आहे, त्यामुळे काय आहे कर्नाल बंटला नाव दिलेलं आहे. लास्टला देताना त्याच्यामध्ये इंडिका असं नाव यूज केलेलं आहे. त्यानंतर पावडरी मिल्डिओची आपण ट्रिक पाहिली. पावडरी ज्यावेळेस नाव येतं त्यावेळेस काय आहे, इरिसिफी हे नाव येणार आहे. मग त्याच्यामध्ये इरिसिपी ग्रॅमिनिस व्हरायटी कशावरचा, आता ट्रिटिसी. इथं ट्रिटिसी जर असेल तर काय आहे, हा पावडरी मिल्डिओ. इरिसिपीवरून काय समजतंय आपल्याला, पावडरी मिल्डिओ, आणि ट्रिटिसीवरून समजतंय काय आहे तर व्हीटवरचा पावडरी मिल्डिओ आहे. ओके, पावडरी मिल्डिओ ऑफ व्हीट. त्यानंतर काय आहे, लीफ ब्लाइट अल्टरनेरिया ट्रिटिसियाना किंवा बायपोलॅरिस काय आहे, सोरोकिनिॲना काय आहे, सोरोकिनिॲना. ओके, अल्टरनेरिया ज्यावेळेस नाव येतं त्यावेळेस काय आहे, लीफ ब्लाइट जनरली तुमचा त्याच्यामध्ये डिसीज जो आहे तो पाहायला भेटेल. ओके, त्यानंतर जर क्वेश्चन पाहिले आपण तर अंग्विना ट्रिटिसी. आता ट्रिटिसी आहे म्हणजे काय आहे तर व्हीट आहे. ओके, हे महत्त्वाचं आहे. ट्रिटिसी जे कुठे ना कुठे एखादी ट्रिक लागते. द पॅरासायटिक निमॅटोड आहे हा, फाउंड ऑन कोणत्या ह्याच्यावरती सापडतोय तर व्हीटवरती तो सापडतोय. ओके, त्याच्यावरून आपल्याला ते समजतं. त्याच्यासाठी काय आहे, बॉटनिकल नेम जे आहेत तो जे महत्त्वाचे क्रॉप आहेत कसे इंडियामध्ये होणारे जे काही स्टेपल फूड आहे, जसं की व्हीटचं काय आहे, ट्रिटिकम ॲस्टिवम त्याचं बॉटनिकल नेम आहे. त्याच्यानंतर सोरगम जे जवार, सोरगम बायकलर त्याचं बॉटनिकल नेम आहे. असे जे काही वेगवेगळी नावं आहेत ते तुम्हाला त्याच्यामध्ये पाठ करावे लागतील. ओके, त्यानंतर
MPSC प्रिलिम 2024ला आत्ता सध्याचा मागच्या वर्षीच्या प्रिलिमचा हा क्वेश्चन आहे. याच्यामध्ये काय विचारलेलं होतं बघा, लीफ ब्लाइट ऑफ व्हीट कॉज्ड बाय इन्फेक्शन ऑफ विच फॉलोइंग फंगसपासून डेव्हलप होतोय. मग आता याच्यामध्ये जर बघितलं तर काय आहे, लीफ ब्लाइट जर बघितलं आपण, आता हा आपण युरोमायसिस बघितलेला होता. युरोमायसिस आपला कशामध्ये येतोय, रस्टमध्ये येतोय. ओके, उस्टिलियाझोन आला तर स्मटमध्ये येतोय. ओके, आता मग युरोमायसिस जो आहे तो रस्ट आहे, हे आपल्या लक्षात आलं. त्याच्यानंतर अल्टरनेरिया ट्रिटिसियाना आहे, म्हणजे काय आहे, हा व्हीट रिलेटेड आहे. ओके, मग तुम्हाला मगाशी सांगितलं लीफ ब्लाइट जर आला तर नाव काय आहे, अल्टरनेरिया आहे. त्यानंतर उस्टिलॅगो नुडा ट्रिटिसी, उस्टिलॅगो जर आला तर काय आहे, स्मट आहे. ओके, त्यानंतर हेल्मंथोस्पोरियम सटायवम. आता हा जो काही हेल्मंथोस्पोरियम सटायवम आहे, हा जर बघितला हेल्मंथोस्पोरियम कशामध्ये आला होता, आपल्याला डाउनी मिल्डिओ जो आहे त्याच्यामध्ये हा आपल्याला पाहायला भेटेल. ओके, मग याच्यामुळे काय होते, तुम्हाला इलिमिनेशन जे आहे ते करता येते. मग याच्यामध्ये जर बघितलं तर उत्तर क्रमांक काय आहे, 2 आहे, अल्टरनेरिया ट्रिटिसियानावरून व्हीट जो आहे तो लागतोय आणि अल्टरनेरिया जो आहे तो. त्याच्यानंतर उस्टिलॅजो आहे किंवा रस्ट म्हणजे काय, युरोमायसिस हा कट झाला, उस्टिलॅजो आहे तो कट झाला. मग इथं जो आहे तो आता याच्यामध्ये राहिलं कोणता 2, तर हे राहिलेले आहेत दोन्ही, सटायवम आणि काय आहे, ट्रिटिसियाना. मग याच्यावरून काय आहे, तुम्ही ट्रिटिसियानावरून तिथं पोहोचू शकता कशावरती, या व्हीटवरती. ओके, म्हणजे काही वेळेस जर आपल्या गोष्टी पाठ जरी नाही झाल्या तरी आपण जे काही इलिमिनेशन ट्रिक आहे त्याच्यामधून उत्तर जे आहे ते काढू शकतो. ओके, त्यानंतर मायनर डिसीजेस याच्यामध्ये हेल्मंथोस्पोरियम लीफ स्पॉट जो आहे तो हेल्मंथोस्पोरियम स्पेसिस. आता याच्यामध्ये स्पेसिस दिली म्हणजे इथं काय येणार, ट्रिटिसियाना येणार किंवा ट्रिटिसी येईल त्याच्यामध्ये. ओके, त्यानंतर टुंडू और येलो इयर रॉट जो आहे तो काय आहे, कॉरिने बॅक्टेरियम ट्रिटिसी, काय आहे, कॉरिनो बॅक्टेरियम ट्रिटिसी. जर बॅक्टेरियामुळे जर झाला असेल कोणता, टुंडू किंवा इयर रॉट डिसीज जो आहे तो, तर त्याला काय आहे सायंटिफिक नेम, कॉरिनी बॅक्टेरियम ट्रिटिसी. ओके, त्यानंतर निमॅटोडमुळे जर झाला असेल तर त्याच्यामध्ये काय नाव येणार आहे, अंग्विना ट्रिटिसी. जो आत्ता आपल्याला आयोगाने विचारलेला होता, अंग्विना ट्रिटिसी जो आहे तो कोणत्या याच्यामध्ये डेव्हलप होतोय, तर अंग्विना ट्रिटिसी जो आहे निमॅटोडमुळे होणारा डिसीज कशामध्ये, व्हीटमध्ये, ट्रिटिसी या नावावरून तुम्ही तो काढू शकता. त्यानंतर मोल्या डिसीज जो आहे त्याच्यामध्ये काय आहे, हेट्रोडोरा अवेनी जो आहे निमॅटोडमुळे होतो, कोणता, मोल्या डिसीज. त्यानंतर बॅक्टेरियल लिपस्टिक किंवा ब्लॅक चाफ ऑफ व्हीट, त्याच्यामध्ये हा विचारलेला आहे तुम्हाला जोड्या लावयामध्ये बघा कंबाईनला, झॅन्थोमोनास कॅम्पेस्ट्रिस जी काही व्हरायटी आहे त्याच्यामध्ये जर बघितलं तर काय आहे, अंडुलोसा, काय आहे, अंडुलोसा जे ब्लॅक चाफ ऑफ व्हीट त्याच्यामध्ये यूज केलं जातं आहे. झॅन्थोमोनास कॅम्पेस्ट्रिस म्हणजे काही फॉर्मा स्पेशलिस्ट व्हरायटी जी आहे त्याच्यामध्ये अंडुलोसा जी आहे ती त्याच्यामध्ये महत्त्वाची आहे. ओके, त्यानंतर बाजरा. आता जे काही बाजरीवरती वेगवेगळे डिसीज येतात ते डाउनी मिल्डिओ और ग्रीन इयर डिसीज जो आहे तो महत्त्वाचा आहे बाजरीमधला. याच्यामध्ये पण बघा 2 तुम्हाला PYQ सापडतील, काय आहे, डाउनी मिल्डिओ आणि ग्रीन इयर डिसीज. जो त्याच्यामध्ये बॉटनिकल नेम जर पाहिलं तर काय आहे, स्क्लेरोस्पोरा ग्रामिनिकोला त्याच्यामध्ये सायंटिफिक नेम आहे. त्यानंतर स्मट टोलिस्पोरियम पेनिसिलेरी. ओके, काय आहे, टोलिस्पोरियम काय आहे, टोलिस्पोरियम जो आहे कोणता, पेनिसिलेरी. त्यानंतर रस्ट पक्सिनिया पेनिसेटी. ओके, पक्सिनिया पेनिसिटी. आता जो मगाशी आपण बघितले होते ते दोन्ही इथं लागणार नाहीत, जे काही स्मट आणि जे काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील. त्यानंतर आर्गॉट और शुगरी डिसीज काय येईल याच्यामध्ये, क्लॅव्हिसेप्स फ्युजिफॉर्मिस, कोणता, आर्गॉट किंवा शुगरी डिसीज जो आहे ज्याच्यामध्ये शुगरी जे आहे, जर आपण बघितलं तर त्या बाजरीचं पान जे आहे ते आपल्या हाताला चिकट त्याच्यामधून काय आहे तर जे काही गम आहे तो बाहेर पडत असतो, ऊज आउट होत असतो, त्याला काय आहे, आर्गॉट किंवा शुगरी डिसीज असं म्हटलं जातं. आणि त्याचं जे काही सायंटिफिक नेम आहे ते काय आहे, क्लॅव्हिसेप्स फ्युजिफॉर्मिस आहे. त्यानंतर ब्लास्ट पायरिक्युलेरिया सिटेरी. त्यानंतर झोनेट लिप स्पॉट कशामुळे होतोय, ग्लोई सर्कोस्पोरा स्पेसिस जे आहे त्याच्यामुळे होतो. त्यानंतर बँडेड लीफ स्पॉट जो आहे तो रायझोक्टोनिया स्पेसिसमुळे होतो. हे महत्त्वाचे जे आहेत ते लक्षात ठेवा याच्यामधले. त्यानंतर डिसीजेस ऑफ मेजमध्ये जर बघितलं तर डाउनी मिल्डिओ आहे, सोरगम डाउनी मिल्डिओ किंवा डाउनी मिल्डिओ असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये बॉटनिकल नेम आहे पोर्नोस स्क्लेरोस्पोरा, काय आहे, पोरोनो स्क्लेरोस्पोरा सोर्गी. आता सोरगम बायकलर त्याच्यावरून सोर्गी. ओके, सोरगमचं बॉटनिकल नेम किंवा ज्वारीचं जे बॉटनिकल नेम आहे त्याच्यावर. त्याच्यानंतर आहे फिलिपाईन
काय आहे फिलिपिन डाउनी मिल्ड्यू, काय आहे पर्नेस्क्युलोस्पोरा फिलिपिनेन्सिस, काय आहे फिलिपेनेन्सिस जे आहे ते त्याच्यामध्ये नाव सापडेल. काय आहे फिलिपाईन डाउनी मिल्ड्यू कशामध्ये येतो तर तो मेजमध्ये येतो. त्यानंतर क्रेझी टॉप, क्रेझी टॉपमध्ये जर बघितलं तर काय आहे स्क्लेरोथोरा, काय आहे मॅक्रोस्पोरा, स्क्लेरोथोरा मॅक्रोस्पोरा त्याच्यामध्ये काय आहे सायंटिफिक नेम. त्यानंतर लिप ब्लाइट हेल्मोन्थोस्पोरियम मायडिस जे मेज झिया मेज त्याचं बॉटनिकल नेम आहे, त्याच्यावरून काय दिलेलं आहे हेल्मोन्थोस्पोरियम मायडिस. त्यानंतर रस्ट पक्सिनिया सोर्गी जे आहे त्याच्यामध्ये नाव येते कशाला रस्टला. त्यानंतर स्मटचं बघा काय आहे स्पॅकेलोथिका, काय आहे रेइली ॲना, काय आहे स्पॅकेलोथिका, काय आहे स्पॅसिलोथिका रेली ॲना. त्यानंतर चारकोल रॉट मॅक्रोफोमिना, काय आहे फॅजिओलिना. हा लक्षात ठेवा चारकोल रॉट जो आहे तो मेजमध्ये होतो आणि याचं काय आहे मॅक्रोफोमिना मॅझोलिना हे त्याचं काय आहे सॉरी फॅझोलिना जे त्याचं सायंटिफिक नाव आहे कशामध्ये मेजमध्ये, हे महत्त्वाचे लक्षात ठेवा. त्यानंतर जर पाहिलं तर मायनर डिसीजेस बॅक्टेरियल ब्लाइट ऑफ अ मेज किंवा स्टिवर्ट विल्ट हा जो डिसीज आहे तुम्हाला विचारलेला होता आयोगाने काय आहे पॅन्टोया स्टिवर्टिया, काय आहे बॅक्टेरियल ब्लाइट ऑफ अ मेज किंवा त्यालाच काय म्हटलं जातं दुसरं नाव स्टिवर्ट्स विल्ट असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये पॅन्टोइया काय आहे स्टिवर्शिया, काय आहे फॅन्टोनिया स्टिवर्शिया त्याच्यावरून काय म्हटलेलं आहे स्टिवर्ट्स विल्ट असं त्याला नाव दिलेलं आहे. त्यानंतर बॅक्टेरियल स्टॉक रॉट एरविनिया डिझॉल्वन्स, काय आहे एरविनिया डिझॉल्वन्स. त्यानंतर मोझॅक मेज मोझॅक पॉटी व्हायरस जो आहे व्हायरसमुळे मोझॅक डिसीज येतो. त्यानंतर ब्राऊन स्पॉट, ब्राऊन स्पॉट काय आहे याच्यामध्ये फायलो काय आहे फायसोडर्मा मायडिस जे मेज आहे झिया मेज हे त्याचं बॉटनिकल नेम आहे कशाचं मेजचं झिया मेज, मग त्याच्यावरून मायडिस हे लक्षात ठेवा. मेजचे जे काही डिसीज असतील त्याच्यामध्ये जनरली काय येईल मायडिस येईल किंवा इथं जर बघितलं तर तशी काही नाही आहे कोणती तुम्हाला ट्रिक. बॅक्टेरियल लिप ब्लाइट जो आहे कशामधला मेजमधला त्याच्यामध्ये काय नाव आहे पॅन्टोइया, काय आहे स्टिवर्शिया. ओके. त्यानंतर डिसीजेस ऑफ शुगर केन, आता शुगर केनमध्ये बरेचशा आयोगाने विचारलेले आहेत त्याच्यामध्ये जर बघितला रेड रॉट लाल्या रोग जो आहे त्याच्यामध्ये काय नाव आहे कलेटोट्रिचम, काय आहे फॅल्कॅटम, काय आहे कलेटोट्रिचम फाल्कॅटम हे रेड रॉट किंवा लाल्या रोग जो आहे कशावरती शुगर केनवरती येतो त्याचं. त्यानंतर स्मट उस्टिलॅगो, काय आहे स्किटीमिनिया, काय आहे स्किट्यामिनिया उस्टिलॅगो. त्यानंतर सेट्रॉट किंवा पायनॅपल डिसीज हा बघा आयोगाने विचारलेला होता पायनॅपल डिसीज कुठे होतो तर तो शुगर केनमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. कोणता पायनॅपल डिसीज, काय नाव आहे त्याचं सिरॅटोसिस्टिस, काय आहे पॅराडोक्झा, सिरॅटोसिस्टस पॅराडोक्झा हे त्याचं नाव आहे. त्यानंतर विल्ट सिपॅलोस्पोरियम, काय आहे सॅक्री सॅकॅरम ऑफिसिनारम हे काय आहे शुगर केनचं बॉटनिकल नेम आहे त्याच्यावरून काय आहे सॅक्री. ओके. सिपॅलोस्पोरियम सॅक्री हे त्याच्यामध्ये विल्ट काय आहे सायंटिफिक नेम. त्यानंतर रस्ट पक्सिनिया इरिॲन्थी पक्सिनिया, आता रस्टमध्ये आपण बऱ्याच ठिकाणी बघितलं एकतर काय आहे युरोमायडिस येतं किंवा पक्सिनिया हे येतं आहे. मग दोन गोष्टी लक्षात ठेवा रस्टसाठी काय आहे पक्सिनिया किंवा ज्यावेळेस युरोमायडिस येईल त्यावेळेस आपल्याला काय आहे रस्ट आहे हे लक्षात ठेवायचं आहे. याच्यामध्ये काय आहे शुगर केन रस्ट जर असेल पक्सिनिया इरिॲन्थी हे त्याचं सायंटिफिक नाव आहे. त्यानंतर मेजर डिसीजेसमध्ये अजून कोणते आहेत गमोसिस जे आहे त्याच्यामध्ये झांथोस्पोनास, काय आहे ऑक्झॅनोपोडिस. त्याच्यानंतर रेड स्ट्राईप जे आहे सुडोमोनास रुबिरिलिनियास. त्यानंतर शुगर केन मोझॅक जो आहे तो व्हायरसमुळे होतो पोटी व्हायरसमुळे. त्यानंतर ग्राशी शूट जे आहे ते फायटोप्थोरा किंवा फायटोप्लाझ्मा जो डिसीज आहे त्याच्यामुळे होत असतो, काय आहे फायटोप्लाझ्मा जो लिव्हिंग बिईंग आहे त्याच्यामुळे डेव्हलप होणारा कोणता आहे ग्राशी शूट जे आहेत कशामध्ये शुगर केनमध्ये ते फायटोप्लाझ्मामुळे तयार होतात. त्यानंतर रटून स्टंटिंग जे आहे रटून जे आपण काय आहे खोडवा ऊस घेतो त्याच्यामध्ये जर स्टंट राहिला तर तो कशामुळे होत असतो तर क्लॅव्हिबॅक्टर झायली जो बॅक्टेरिया आहे त्याच्यामुळे होत असतो. कोणता क्लॅव्हिबॅक्टर झायली जो आहे त्याच्यामुळे. त्यानंतर आहेत मायनर डिसीजेस शुगर केनमधले त्यामध्ये डॅम्पिंग ऑफ विचारलेला आहे आयोगाने जोड्या लावायला, काय आहे पायथियम ॲफिनी डर्मॅटम, काय आहे पायथियम ॲफॅनी डर्मॅटम हे डाउनी मिल्डिओ ऑफ शुगर केन त्याचं नाव आहे. सॉरी डॅम्पिंग ऑफचं डाउनी मिल्डिओमध्ये काय येतं पर्नेस्क्लेरोस्पोरा सॅक्री हे मागं पण बघितलं आपण. त्यानंतर आय स्पॉट
जे आहे डिसीज तो हेल्मंथोस्पोरियम सॅक्री याच्यामध्ये नाव आहे. त्यानंतर रिंग स्पॉट काय आहे लेप्टोस्पॅरिरिया सॅक्री हे त्याच्यामध्ये रिंग स्पॉट आहे. त्यानंतर लीफ स्कार्डसाठी झॅन्थोमोनास अल्बिलिनियास. त्यानंतर व्हाईट लीफ जो आहे तो कशामुळे होतो तर फायटोप्लाझ्मा जो आहे त्याच्यामुळे व्हाईट लीफ हा डिसीजेस त्याच्यामध्ये डेव्हलप होत असतो. त्यानंतर कॉटन, आता जो काही कापूस पीक आहे ओके काय आहे कापूस, कापसासाठी जे महत्त्वाचे जे काही रोग आहेत त्यामध्ये जर बघितलं तर विल्ट आहे फ्युजेरियम ऑक्झिस्पोरियम जो आहे तो. त्याच्यानंतर वर्टिसिलियम विल्ट जो आहे वर्टिसिलियम दाहलिया जे आहे त्याच्यामध्ये वर्टिसिलियम दाहलिया. त्यानंतर रूट रॉट रायझोक्टिना सोलानी ओके सोलेनेसी फॅमिलीमधून जे आहे ते काय आहे सोलानी. त्याच्यानंतर अँथ्रॅकनोज, अँथ्रॅकनोजमध्ये जर बघितलं कलेक्ट्रोट्रिचम कॅप्सायसी काय आहे कलेक्ट्रोट्रिचम कॅप्सायसी हे त्याच्यामध्ये काय आहे अँथ्रॅकनोज आहे कापसामधला. त्यानंतर ग्रे ऑर एरिओलेट मिल्डिओ काय आहे ग्रे किंवा एरिओलेट मिल्डिओ जो आहे तो त्याच्यामध्ये काय नाव आहे रॅम्युलॅरिया एरिओला काय आहे रॅम्युलॅरिया एरिओला. त्यानंतर बॅक्टेरियल ब्लाइट ऑर ब्लॅक आर्म किंवा अँग्युलर लीफ स्पॉट हा योगाने विचारलेला आहे. त्याच्यामध्ये जर बघितलं झॅन्थोमोनास कॅम्पेस्ट्रिस काय आहे मालवा सियारम जे मालव्यासी फॅमिलीमधून कॉटन बिलॉंग करतं त्याच्यामुळे काय आहे तर मालव्या सियारम जो आहे तो नाव यूज केलेला आहे. बॅक्टेरियल ब्लाइटला सगळीकडे नावं सेम आहेत. झॅन्थोमोनास कॅम्पेस्ट्रिस त्याच्यामध्ये व्हरायटी कोणती आहे तर त्याच्यामध्ये व्हरायटी जर बघितलं तर मालव्यासी जी फॅमिली आहे त्याच्यामुळे मालव्यासिरम जे कॉटनची फॅमिली आहे ती कोणती आहे मालव्यासी फॅमिलीमधून कॉटन बिलॉंग करतो. त्यानंतर लिप ब्लाइट अल्टरनेरिया मॅक्रोस्पोरा. त्यानंतर लिप कर्ल डिसीज ऑफ कॉटन जो व्हायरसमुळे होतो. लिप कर्ल जनरली इथला लिप कर्ल असेल किंवा बाकी अदर क्रॉपमध्ये जो काही लिप कर्ल येतो चिलीमध्ये तुम्ही पाहिला असेल बोकड्या रोग ज्याच्यामध्ये पानं जे आहे ते कर्लिंग झालेलं तुम्हाला पाहायला भेटतं ते कशामुळे होतो तर व्हायरसमुळे होतो. त्यानंतर स्टेनोसिस ऑर अ स्मॉल लिप जो आहे तो कशामुळे होतो तर फायटोप्लाझ्मा स्टंटिंग जे राहण्याचं प्रमाण आहे ते कशामुळे आहे फायटोप्लाझ्मामध्ये आहे. आपण जसं बघितलं काय आहे रटून स्टंटिंग कशामध्ये पाहिलं तर आपण शुगर केनमध्ये पाहिला होता तो पण फायटोप्लाझ्मामुळे होता होता. त्यानंतर लिफ स्पॉट सर्कोस्पोरा का आहे गॉसिपिना का आहे सर्कोस्पोरा गॉसिपिना लिफ स्पॉट आहे. त्यानंतर मायरोथेसियम लिफ स्पॉट जो आहे त्याच्यामध्ये काय आहे मायरोथेसियम रोडिडम. त्यानंतर काय आहे रस्ट, रस्टमध्ये काय आहे फॅकोस्पोरा डेसिमम काय आहे फॅकोस्पोरा डेसिमम हा महत्त्वाचा आहे रस्ट कॉटनमधला ओके काय आहे कॉटन रस्ट काय आहे फॅकोस्पोरा डेसिमम जो आहे तो. त्यानंतर सुटी मोल्ड जो आहे काळी काईनी थोडक्यात जे काही ब्लॅक कलरची तुम्ही बघितलं असेल ती डेव्हलप होती त्याच्यामध्ये आहे कॅप्नोडियम स्पेसिस जे आहे ती कशामध्ये सुटी मोल्डमध्ये याच्यामध्ये येते. त्यानंतर टर्मरिक हळद जे आहे त्याच्यावरती. आता कोणते कोणते डिसीज आहेत त्याच्यामध्ये रायझोम जे टर्मरिक आहे त्याचं काय आहे जे व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन होतं लावलं जातं कशाच्याद्वारे रायझोमच्याद्वारे ओके. मग ते जे काही त्याचं रॉटनिंग होतं त्याला काय म्हटलं जातं रायझोम रॉट असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये काय येतं पायथियम ग्रॅमॅनी कोलम काय आहे पायथियम ग्रॅमॅनी कोलम हे त्याचं सायंटिफिक नेम आहे. त्यानंतर लीफ स्पॉट कलेटोट्रिचम काय आहे कॅप्सिका ओके. त्यानंतर लीफ ब्लॉचिंग ऑफ लीफवरती ब्लॉचिंग त्यामध्ये टॅफ्रिना मॅक्युलन्स जे आहे त्याच्यामुळे काय आहे लीफ ब्लॉच हा डिसीज टर्मरिकमध्ये होतो. त्याच्यानंतर रायझोम रॉट आपण बघितलं. त्यानंतर हां तेच थोडेसे रिपीट झालेले आहेत हे दोन त्याच्यामध्ये कोणते रायझोम रॉट आपण पहिल्यांदा पाहिलेला आहे ओके. त्यानंतर मायनर डिसीजेस याच्यामध्ये ड्राय रॉट आहे रायझोक्टोनिया बटाटिकोला काय आहे रायझोक्टोनिया बटाटिकोला. त्यानंतर लीफ स्पॉट सर्कोस्पोरा कुर्कुमा लोंगा हे काय आहे टर्मरिकचं बॉटनिकल नेम आहे काय आहे कुर्कुमा लोंगा हे त्याचं काय आहे बॉटनिकल नेम आहे कशाचं टर्मरिकचं त्याच्यावरून काय आहे इथं नाव दिलेलं आहे सर्कोस्पोरा कुर्कुमा. त्यानंतर लीफ ब्लाइट रायझोक्टोनिया सोलानी हे त्याचं लीफ ब्लाइटचं नाव आहे. त्यानंतर ब्राऊन रॉट जर झाला कॉज्ड बाय निमॅटोडमुळे ब्राऊन रॉट हा डिसीज जो आहे तो टर्मरिकमध्ये डेव्हलप होतो. महत्त्वाचा कोणता आहे याच्यामधला जर सगळ्यात लक्षात ठेवायचा तर तो रायझोम रॉट जो आहे पायथियम ग्रॅमॅनी कोलम जो आहे तो महत्त्वाचा लक्षात ठेवा. त्यानंतर डिसीजेस ऑफ ग्राउंडनट आयोगाचा सगळ्यात आवडता डिसीज
जो आहे तो याच्यामध्ये येणार आहे आपला ग्राउंडनटमध्ये, तो म्हणजे पहिला टिक्का किंवा दुसरा काय आहे लीफ स्पॉट, त्याला नाव आहे काय टिक्का किंवा लीफ स्पॉट. काय नाव आहे त्याचं, 2 डिफरंट फंजाई जे आहेत त्याच्यापासून होतो. आता एक त्याच्यामध्ये जर बघितला सर्कोस्पोरा काय आहे ॲरॅचिडिकोला जो आहे तो अर्ली, जर लवकर लीफ स्पॉट जर आला तर अर्ली लीफ स्पॉट जो आहे त्याला काय म्हटलं जातं सर्कोस्पोरा ॲरॅचिडिकोला असं म्हटलं जातं. आणि दुसरा सर्कोस्पोरा पर्सोनाटा, पर्सोनाटा जो आहे तो लेट लीफ ब्लाइट किंवा लेट लीफ स्पॉट जो आहे त्याच्यामध्ये पकडला जातो, जो कशामध्ये टिक्का डिसीजमध्ये येतो. ओके, जे काही छोटे छोटे स्पॉट पडतात लीफवरती त्याला काय म्हटलं जातं टिक्का, त्याच्यामुळे म्हटलं जातं. त्यानंतर रस्ट पक्सिनिया काय आहे ॲरॅचिडिस, पक्सिनिया ॲरॅचिडिस कशामध्ये येतं रस्टमध्ये. त्याच्यानंतर रूट रॉटिंग होतं मायक्रोफोमिना फॅजिओलिना, जे काही मॅक्रोफोमिना रूट रॉट, हे लक्षात ठेवा रूट रॉट जिथं होतो तिथं नाव येतं मॅक्रोफोमिना फॅजिओलिना. त्यानंतर ग्राउंडनट बर्ड नेक्रॉसिस डिसीज जो आहे तो कशामुळे डेव्हलप होतो, तर हा व्हायरसमुळे होतो. नेक्रॉसिस जे आहे ते काय आहे व्हायरस रिलेटेड टर्म आहे, ते लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर टिक्का डिसीज अफेक्ट्स विच वन ऑफ द फॉलोइंग क्रॉप, तर त्याच्यामध्ये ग्राउंडनट आत्ता जो आपण बघितला, मग त्याच्यामध्ये अर्ली एक आहे आणि दुसरा काय आहे लेट आहे. अर्लीमध्ये नाव काय आहे सर्कोस्पोरा ॲरॅचिडिकोला आणि लेटमध्ये काय आहे तर पर्सोनाटा. पुढं जर आयोगाने टिक्का डिसीजमध्ये वेगळे वेगळे जर क्वेश्चन विचारले किंवा स्पेसिफिक टर्म्समध्ये जर विचारले अर्लीमध्ये कोणता आहे आणि कशामध्ये लेटमध्ये कोणता आहे तर तो आपल्याला सांगता यावा. त्यानंतर आहेत मायनर डिसीज स्टेम रॉट, स्क्लेरोशियम, रोल्प्सी. त्यानंतर विल्ट आहे, फिजारियम, ऑक्झिस्पोरियम. त्यानंतर अँथ्रॅक्नोज आहे, कलेट्रोट्रिचम, डिमॅटियम. त्यानंतर येलो मोल्ड जे आहे ते ॲस्परजिलस फ्लेवस आहे. त्यानंतर ग्रे मोल्ड आहे, बॉट्रिटिस सिनेरियल. त्यानंतर बॅक्टेरियल विल्ट आहे, सुडोमोनास सोलॅनम सियारम. त्यानंतर लीफ स्पॉट आहे, अल्टरनेरिया ॲरॅचिडिस. त्यानंतर इंडियन पीनट क्लम्प डिसीज जो आहे तो व्हायरसमुळे होतो. ओके, इंडियन काय आहे पीनट क्लम्प, क्लम्प तयार होतात कशामध्ये, जे काही शेंगदाणा आहे त्याच्या ठिकाणी क्लम्प तयार होते, गाठ तयार झाल्यासारखं, त्याला कशामुळे डेव्हलप होतो तर व्हायरसमुळे जो आहे तो डिसीज होत असतो, हे महत्त्वाचे आहेत. त्यानंतर डिसीज ऑफ सिसॅमम, सिसॅमममध्ये जर बघितलं तर मेजर डिसीजेसमध्ये सिसॅमममध्ये येतात, त्याच्यामध्ये रूट रॉट और स्टेम रॉट किंवा चारकोल रॉट. आता चारकोल रॉट किंवा रूट रॉट ज्यावेळेस येतोय त्यावेळेस सेम नाव येते मगापासून मायक्रोफोमिना का आहे फॅजिओलिना. त्यानंतर लीफ ब्लाइट, अल्टरनेरिया सिसॅमी, सिसॅमम त्याच्यावरून काय आहे अल्टरनेरिया, लीफ ब्लाइट आला की अल्टरनेरिया नाव येते आपण बघितलेलं. त्यानंतर लीफ स्पॉट सर्कोस्पोरा काय आहे सिसॅमी, जसं मागाशी काय आला टिक्का डिसीज आला सर्कोस्पोरा ॲरॅचिडिकोला किंवा पर्सोनाटा आला अर्ली आणि ते लेटवरती. मग ज्यावेळेस लीफ स्पॉट येतोय त्यावेळेस नाव काय येते आपल्याला सर्कोस्पोरा हे नाव येते. त्यानंतर विल्ट आहे, फ्युजारियम, ऑक्झिस्पोरियम स्पेसीज आहे, त्याच्यामध्ये मग वेगवेगळ्या स्पेसीजनुसार त्याची नावं राहतात आहे. त्यानंतर स्टेम ब्लाइट आलं, फायटोप्थोरा काय आहे पॅरासिटिका. त्यानंतर पावडरी मिल्डिओ, इरिसिपी आलं का परत काय आहे सिचोरा सियारम, काय आहे इरिसिपी सिचोरॅ सियारम, हे त्याचं काय आहे पावडरी मिल्डिओचं नाव आहे. त्यानंतर बॅक्टेरियल लीफ स्पॉट झॅन्थोमोनास कॅम्पेस्ट्रिस. त्यानंतर फायलडी, सिसॅमम फायलडी हा जो डिसीज आहे तो कशामुळे होतो फायटोप्लाझ्मामुळे होतो, लक्षात ठेवा फायटोप्लाझ्मा. हा आयोग तुम्हाला कधी ना कधी विचारेल, कारण की ज्यावेळेस ॲग्रिकल्चरमध्ये क्वेश्चन विचारला जातो काय फायलडी डिसीज कशामुळे होतो, सिसॅमम कोणत्या ह्याच्यामध्ये होतो ते पण विचारलं जातं. सिसॅमम काय आहे फायलडी, हा लक्षात ठेवा. हा कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या प्रिलिम्सला तुम्हाला येईलच, राज्यसेवेमध्ये असेल, कंबाईनमध्ये असेल, ग्रुप बी, सरळ सेवा, कुठे ना कुठे हा तुम्हाला क्रॉस होईल. त्यानंतर महत्त्वाचा आयोगाने विचारलेला कोणता आहे बॅक्टेरियल लीफ स्पॉट, जो काय आहे सुडोमोनास काय आहे सिसॅमी काय आहे बॅक्टेरियल लीफ स्पॉट जो आहे तो म्हणजे काय आहे सुडोमोनास काय आहे सिसॅमी, सिसॅमीवरून तो ओळखू शकता तुम्ही सिसमवरचा आहे. ओके, त्यानंतर रेड ग्राम, अरहर, तूर, पिजन पी हे जे आहे क्रॉप एकच आहे. त्याच्यामध्ये जर बघितला रेड ग्राम असेल किंवा अरहर असेल किंवा तूर डाळ जे आपण खातो ते किंवा पिजन पी जे आहे ते. आता पिजनच्या जे काही डोळ्यासारखं दिसतं त्याच्यामुळे काय म्हटलं जातं त्याला पिजन पी असं म्हटलं जातं. मग याच्यामध्ये जर पाहिलं तर विल्ट आलेला होता विचारलेला का आहे याच्यामध्ये फिजारियम, ऑक्झिस्पोरियम, फॉर्मा स्पेशालिस्ट, उदम जे आहे रेड ग्रामच्या बॉटनिकल नेमनुसार त्याच्यामध्ये ते आलेलं आहे का आहे फिजारियम, ऑक्झिस्पोरियम, फॉर्मा स्पेशालिस्ट, उदम. त्यानंतर ड्राय रूट रॉट, रूट रॉट आला परत त्याच्यामध्ये मॅक्रोफोमिना फॅजिओलिना. त्यानंतर पावडरी मिल्डिओ का आहे याच्यामध्ये लॅव्हिल्युला का आहे टाउरिका, हा वेगळा आहे थोडासा लक्षात ठेवा. पावडरी मिल्डिओ ऑफ का आहे अरहर किंवा तूर जो आहे त्याच्यावर जर आला
तर काय आहे लेवी लुला काय आहे टाउरिका. त्यानंतर स्टेम ब्लाइट फायटोप्थोरा काय आहे ड्रेसचेलेरी काय आहे फायटोप्थोरा ड्रेसचेलेरी. त्यानंतर लीफ स्पॉट सर्कोस्पोरा काय आहे इंडिका त्यामध्ये. त्यानंतर स्टरिलिटी मोझॅक डिसीज कशामध्ये डेव्हलप होतो स्टरिलिटी मोझॅक डिसीज तर जनरली लक्षात ठेवा रेड ग्राममध्ये येतो हा. आणि हा कशामुळे येतो पिजन स्टरिलिटी मोझॅक व्हायरस जो आहे त्याच्यामुळे डेव्हलप होत असतो काय आहे व्हायरसमुळे हा डेव्हलप होत असतो कशामध्ये तर रेड ग्राम किंवा पिजन टीमध्ये. त्यानंतर आहे मायनर डिसीज सीडलिंग ब्लाइट स्क्लेरोटियम रोल्प्सी कशाला सीडलिंग ब्लाइटला ते नाव आहे. त्यानंतर ब्राऊन ब्लॉच कलेट्रोट्रिचम काय आहे कॅप्सायसी. त्यानंतर जर पाहिलं तर अँथ्रॅकनोज कलेट्रोट्रिचम लिंडी मुथी ॲनम काय आहे लिंडी मुथी ॲनम हे त्याचं काय आहे सायंटिफिक नेम आहे. त्यानंतर स्टेम रॉट पायथियम ॲफेनिडर्मॅटम काय आहे स्टेम रॉटला पायथियम येतं आहे. त्यानंतर रूट रॉट ज्यावेळेस येतो आहे त्यावेळेस आपण बघितलं ज्यावेळेस काय आहे रूट रॉट येतो आहे मॅक्रोफोमिना फॅझ्युलोना. स्टेम रॉट येतो आहे पायथियम ॲफेनिडर्मॅटम. त्यानंतर काय आहे लीफ स्पॉट अल्टरनेरिया अल्टरनाटा काय आहे लीफ स्पॉट याच्यामधला अल्टरनेरिया अल्टरनाटा. त्यानंतर हॅलोब्लाइट जो आहे तो डिसीज जर झाला तर सुडोमोनास फॅजिओलिकोला काय आहे सुडोमोनास फॅजिओलिकोला. त्यानंतर डिसीजेस ऑफ बनाना जे काही केळीवरचे डिसीजेस आहेत त्याच्यामध्ये जर बघितलं तर पनामा डिसीज आपण बघितलं पनामा डिसीज कुठे तयार झालेला आहे बॉम्बेमध्ये तयार झालेला आहे आणि पनामा आयलँडवरती तो सध्या जास्त पाहायला भेटतो त्याच्यामुळे नाव आहे पनामा डिसीज. फ्युजारियम ऑक्झिस्पोरियानम का आहे स्पेक्युबेन्स का आहे स्पेक्युबेन्स जे आहे त्याच्यामध्ये नाव आहे ओके किंवा कुबेन्स असं म्हटलं जातं त्याच्यामध्ये जो का आहे फॉर्मा स्पेशलिस्ट का आहे कुबेन्स SP फॉर्मा स्पेशलिस्ट कुबेन्स असं त्याचं नाव आहे ओके. त्यानंतर मोको डिसीज सुडोमोनास सोल्यानी सियारम काय आहे सुडोमोनास सोल्यानो सियारम कशाचं मोको. हा डिसीज कशामध्ये होतो तर बनाना डिसीज बनानामध्ये हा डिसीज तुम्हाला पाहायला भेटेल किंवा त्याला दुसरं नाव आहे बुरखोल्डेरिया काय आहे बुरखोल्डेरिया काय आहे सोल्याना सियारम ओके. त्यानंतर आहे टिप ऑर हर्ट्रॉट जे आहे टिप ओव्हर किंवा हर्ट्रॉट एरविनिया कार्टोओरा. सबस्पेसीज कोणती आहे त्याची कॅराटोओरा ही त्याची काय आहे सबस्पेसीज आहे कशामध्ये हर्ट्रॉट हा जो डिसीज आहे. त्यानंतर सिगाटोका डिसीज कुठे होतो जनरली विचारलं जातं. सिगाटोका डिसीज जो आहे तो बनानामध्ये होतो त्याच्यामध्ये काय आहे मॅको स्पॅरिला काय आहे मुसिकोला ओके काय आहे मॅकोस फॅरिला मुसिकोला किंवा सर्कोस्पोरा काय आहे मुझेई काय आहे सर्कोस्पोरा मुझेई ही त्याच्यामध्ये बॉटनिक सायंटिफिक नाव आहे. त्यानंतर सिगार एंट्रॉट वर्टिसिलियम काय आहे थिओब्रोमी वर्टिसिलियम थिओब्रोमी किंवा ट्रॅचस फॅरिया काय आहे फ्रुटीजेना अँड ग्लोरीस्पोरियम मुझ्यारम हे त्याच्यामध्ये सायंटिफिक नाव आहे. त्यानंतर अँथ्रॅकनोज ग्लोरी काय आहे ग्लोईस्पोरियम काय आहे ग्लोईओस्पोरॉइडस काय आहे ग्लोईओस्पोरॉइडस हे जे त्याच्यामध्ये सायंटिफिक नेम आहे कशाचं अँथ्रॅकनोजचं हे लक्षात ठेवा महत्त्वाचं आहे. त्यानंतर फ्रेकेल ऑर ब्लॅक स्पॉट हा जो डिसीज आहे तो कशामध्ये होतो आहे फायलोस्टिक्टिना का आहे मुझ्यारम जो आहे त्याच्यामुळे हे डिसीज होत असतो. त्यानंतर बनाना बंची टॉप व्हायरस हा महत्त्वाचा डिसीज आहे कोणता बनाना बंची टॉप व्हायरस आहे त्याच्यापासून डेव्हलप होतो. त्याच्यानंतर इन्फेक्शियस क्लोरोसिस कशामुळे होतो तर कुकुंबर मोझॅक व्हायरस जो पॅथोजन आहे त्याच्यामुळे हा डेव्हलप होत असतो कशामध्ये बनानामध्ये ओके. 2-4 डिसीजेस महत्त्वाचे आहे त्याच्यामध्ये पनामा डिसीज सिगाटोका डिसीज त्यानंतर अँथ्रॅकनोज आहे बनाना बंची टॉप आहे आणि इन्फेक्शियस क्लोरोसिस जे आहे ते महत्त्वाचं आहे. त्यानंतर मग सिट्रसमध्ये सिट्रस गमॉसिस त्याच्यामध्ये काय येतं नाव फायटोप्थोरा पॅरासिटिका किंवा फायटोप्थोरा पाल्मिओरा किंवा फायटोप्थोरा का आहे सिट्रोप्थोरा असं त्याचं नाव आहे ओके. त्यानंतर स्कॅब किंवा व्हेरिकॉसिस इलिसोनी का आहे इलिसोनी फॅवसिटी का आहे इलोसेनी फावसिटी. त्यानंतर कॅन्कर सिट्रस कॅन्कर आयोगाने विचारलेला बघा जॅन्थोमोनास कॅम्पेस्ट्रिस PV का आहे फॉर्मा स्पेशालिस्ट जे आहे त्याच्यामध्ये जर बघितलं तर काय आहे सिट्री हे नाव आहे. त्यानंतर ट्रिस्टिजा व्हायरस ऑर अ क्विक डिक्लाइन जे आहे ओके ट्रिस्टिजा किंवा
क्विक डिक्लाइन सिट्रस ट्रिस्टिजा व्हायरसमुळे हा डेव्हलप होतो, हा विचारतील, लक्षात ठेवा. त्यानंतर एक्झॉर्कोटिस काय आहे, एक्झोकॉर्टिस ऑफ स्केली बट वायरॉइडमुळे तो डेव्हलप होतो. त्यानंतर ग्रीनिंग सिट्रस ग्रीनिंग जे आहे ते कशामुळे होतं, लिब्रोबॅक्टर काय आहे, ॲसिटिकम काय आहे, लिब्रोबॅक्टर ॲसियाटिकम किंवा त्यालाच काय आहे फ्लोएम लिमिटेड बॅक्टेरिया असं म्हटलं जातं. जो काही फ्लोएम वॅस्क्युलर टिश्यू आहे 2, त्याच्यामध्ये एक जो आहे झायलम जो काही वॉटर घेऊन जाण्याचं काम करतो आणि दुसरा आहे फ्लोएम, त्याच्यामध्ये काय आहे वॉटर अँड जे काही फूड मटेरियल आहे किंवा ऑर्गॅनिक सोल्यूट जे आहे, ज्या काही झायलमला तुम्ही मराठीमध्ये काय म्हणता जलवाहिनी, आणि जो काही फ्लोएम आहे त्याच्यामधल्या ज्या काही रसवाहिन्या आहेत त्याच्याशी लिमिटेड आहे कोणता, सिट्रस ग्रीनिंग हा जो डिसीज आहे कोणता, लायब्रोबॅक्टर ॲसियाटिकम. ओके. त्यानंतर डिसीजेस ऑफ कोकोनटमध्ये जर पाहिलं बड रॉट काय आहे, त्याच्यामध्ये बड रॉट कोणता, बड रॉट सांगितलेला आहे फायटोप्थोरा पाल्मिओरा. त्यानंतर बेसल स्टेम रॉट, त्याच्यामध्ये थंजावूर विल्ट किंवा बोले रॉट असं म्हटलं जातं, त्याच्यामध्ये आहे गॅनोडर्मा काय आहे, लुसिडम हे विचारलेलं आहे. बेसल स्टेम रॉट कशामध्ये होतो, कोकोनटमध्ये होतं, काय आहे गॅनोडर्मा लुसिडम. त्यानंतर स्टेम ब्लिडिंग जे आहे त्याच्यामध्ये थेइल्या ऑप्सिस काय आहे, पॅराडोक्झा किंवा सिरॅटोसिस्टस पॅराडोक्झा. त्यानंतर रूट विल्ट डिसीज जो आहे किंवा ज्यालाच काय म्हटलं जातं केरळा विल्ट म्हटलं जातं, तो कशामुळे होतोय तर फायटोप्लाझ्मा जो आहे त्याच्यामुळे तो डेव्हलप होत असतो. त्यानंतर ग्रे लीफ ब्लाइट, त्याच्यामध्ये आहे पेस्टॅलोटिया काय आहे, पाल्म्यारम. त्यानंतर ऑइल पाम अँथ्रॅक्नोज बॉट्रिओ डिप्लोडिया काय आहे, बॉट्रिओ डिप्लोडिया काय आहे, पाल्म्यारम. ओके. बॉट्रिओ डिप्लोडिया पाल्म्यारम जो डिसीज आहे तो. त्यानंतर डिसीजेस ऑफ ग्रेप ज्याच्यामध्ये डाउनी मिल्ड्यू आहे, प्लाझ्मोपोरा विटिकोला हा महत्त्वाचा आहे कशामधला, ग्रेपमधला. त्यानंतर पावडेरी मिल्ड्यू, अनसिन्युला नेक्टर. त्यानंतर बर्ड्स आय स्पॉट किंवा अँथ्रॅक्नोज ग्लोईस्पोरियम काय आहे, ॲफॅलोफॅगम जो आहे किंवा इल्सियन काय आहे, एल्सिनोई काय आहे, ॲफिलिना जे याच्यामध्ये येतील कशामध्ये, ग्रेपमध्ये, ज्याच्यामध्ये काय आहे बर्ड आय स्पॉट जो डिसीज किंवा अँथ्रॅक्नोज डेव्हलप होतो. त्यानंतर डिसीजेस ऑफ मँगोमध्ये जर बघितला अँथ्रॅक्नोज कलेटो ट्रिचम काय आहे, ग्लोईओस्पोरायडस. त्यानंतर पावडरी मिल्ड्यू, ओडियम मॅन्जिफेरी हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये बघा ओडियम मॅन्जिफेरी हे जरा नाव वेगळं आहे, पावडरी मिल्ड्यू जरी असला तर काय आहे ओडियम मॅन्जिफेरी कशामुळे जे डेव्हलप होतं तर पावडर मिल्ड्यू ऑफ मँगो, किंवा दुसरं नाव आहे ॲक्रोस्पोरम काय आहे मॅन्जिफेरी. त्यानंतर मँगो मालफॉर्मेशन हा विचारला जातो सारखा बघा, फिजेरियम मालफॉर्मी काय आहे, मोलिफॉर्मी व्हरायटी काय आहे, सब काय आहे, ग्लुटॅन्स काय आहे, सब ग्लुटॅनिन्स. ओके. कोणती मँगो मालफॉर्मेशन. त्याच्यानंतर स्टेम एंड रॉट जो आहे त्याच्यामध्ये डिप्लोडिया नॅटालेन्सिस हा डिसीज आहे. त्यानंतर रेड रस्ट जो आहे सिफॅलो युरोस काय आहे, व्हायरेसन्स हे महत्त्वाचे याच्यामधले डिसीजेस आहेत. त्यानंतर डिसीजेस ऑफ पोमोग्रेनेटमध्ये जर बघितला तर सर्कोस्पोरा फ्रूट स्पॉट, सर्कोस्पोरा स्पेसिस. त्यानंतर अल्टरनेरिया लिप स्पॉट जो आहे किंवा फ्रूट स्पॉट जो आहे त्याच्यामध्ये अल्टरनेरिया अल्टरनाटा. त्यानंतर फ्रूट रॉट जो आहे त्याच्यामध्ये ॲस्परजिलस फोइटिडस जे महत्त्वाचे काय आहेत डिसीजेस आहेत डाळिंबावरचे किंवा पोमोग्रेनेटवरचे. त्यानंतर डिसीजेस ऑफ पपयामध्ये जर बघितलं तर पावडरी मिल्ड्यू, उडियम काय आहे, कॅरिकाई, उडियम कॅरिकाई, पपया कॅरिका हे त्याचं बॉटनिकल नेम आहे त्यामुळे कॅरिका लास्टला येते, उडियम जो पावडरी मिल्ड्यू. पावडर मिल्ड्यूचे आपण 2 नाव बघितले, जे एक उडियम म्हणून कशामध्ये येतोय मँगोमध्ये येतोय, मॅन्जिफेरी जो काही मँगोचं नेम आहे त्याच्यामध्ये. ओके. आणि इथं काय आहे पपयामध्ये काय आहे उडियम कॅरिकाई. त्यानंतर आहे पपया रिंग स्पॉट व्हायरसमुळे हा डेव्हलप होतो. त्यानंतर लिपकल येतो पपयामध्ये, तो पण व्हायरसमुळे येतो. आणि त्यानंतर अँथ्रॅक्नोज कलेटो ट्रिचम काय आहे ग्लोईस्पोरायडस जो आहे तो याच्यामध्ये पाहायला भेटेल. त्यानंतर ॲपलमधला सगळ्यात महत्त्वाचा डिसीज जो आहे तो स्कॅब आहे, वेंचुरिया इन काय आहे इक्वॅलिस काय आहे इक्वॅलिस, वेंचुरिया इन इक्वॅलिस. त्यानंतर पावडरी मिल्ड्यू त्याच्यामध्ये काय येतो पोडोस्फेरिया काय आहे, पावडरी मिल्ड्यूमध्ये जर बघितलं तर पोडोस्फेरिया काय आहे ल्युकोट्रिचा काय आहे पोडोस्फेरिया ल्युकोट्रिचा. त्यानंतर सॉफ्ट रॉट
त्याच्यामध्ये जर पाहिलं तर काय आहे पेनिसिलम एक्सपान्सम काय आहे पेनिसिलम एक्सपान्सम. त्यानंतर बिटर रॉट जो आहे तो ग्लोमेरिला काय आहे सिंगुलाटा. ह्याच्यामध्ये कोणता येतो ग्लोमेरिला सिंगुलाटा. एक मिनटं. हे महत्त्वाचे डिसीजेस आहेत ॲपलमधले. ओके. त्यानंतर जर पाहिलं तर डिसीजेस ऑफ चिलीमध्ये महत्त्वाचा आहे डॅम्पिंग ऑफ जो काय आहे पायथियम ॲपेनिडर्मॅटम जो आयोगाने विचारलेला आहे. फूट रॉट किंवा डायबॅक डिसीज येतो, पावडर मिल्डी होतो, बॅक्टेरियल लिप स्पॉट आहे ज्याच्यामध्ये काय आहे वेसिकाटोरिया बॅक्टेरियल लिप स्पॉट. झॅन्थोमोनास कॅम्पेस्ट्रिस माहीत आहे आपल्याला. सर्कोस्पोरा लिप स्पॉट जो आहे सर्कोस्पोरा कॅप्सायसी. त्यानंतर फ्युजारियम विल्ट आहे फ्युजारियम ऑक्झिस्पोरियम कॅप्सायसिन म्हणजे चिलीमध्ये तुम्ही ऐकलं असेल कॅप्सायसिन आणि कॅप्सायथिन ज्या आहेत दोन गोष्टी त्याच्यामध्ये येतात. त्यानंतर बॅक्टेरियल स्पॉट काय आहे बॅक्टेरियल सॉफ्ट रॉट जो आहे एरविनिया कॅराटोरा काय आहे बॅक्टेरियल सॉफ्ट रॉट कशामध्ये तर चिलीमध्ये कशामुळे होत असतो एरविनिया कॅराटोरा जो आहे त्याच्यामुळे होत असतं. त्यानंतर ब्रिंजल जे वांग्यावरती येणारे डिसीजेस त्याच्यामध्ये बॅक्टेरियल विल्ड जो आहे सुडोमोनास सोलॅनोसियारम. आता सोलेनेसी फॅमिली आहे त्याच्यामुळे त्याचं नाव तसं आहे. त्याच्यानंतर सर्कोस्पोरा लिप स्पॉट सर्कोस्पोरा सोलानी. त्यानंतर अल्टरनेरिया लिप स्पॉट अल्टरनेरिया मेलानजिनियाई. ओके. सोलॅनम मेलंगना असं त्याचं बॉटनिकल नेम आहे त्याच्यावरून मेलनजिनियाई असं ते केलेलं आहे. त्यानंतर लिटल लिप ब्रिंजल जो आहे आपण बघितलं लिटल लिप जे आहे ते जनरली कशामुळे व्हायरसमुळे डेव्हलप होत असतात. त्यानंतर ट्रान्समिटेड बाय जो आहे ट्रान्समिट कोण करते याला लिटल लिप ब्रिंजलला तर लिप हॉपर ट्रान्समिट करते. त्यानंतर आहे टोबॅको मोझॅक व्हायरस जो आहे तो त्याचा काय आहे व्हायरस जो घेऊन येतोय. त्यानंतर कॉलर रॉट हा जो डिसीज आहे कॉलर रॉट कशामध्ये स्क्लेरोटियम रोल्प्सी याच्यामुळे डेव्हलप होत असतो. कोणता कॉलर रॉट किंवा जो काही फूट रॉट आहे कॉलर ते दोन्ही. त्यानंतर डिसीजेस ऑफ पोटॅटोमध्ये जर बघितलं विल्ट ऑफ पोटॅटो राल्स्टोनिया सोलॅनोसियारम जे याचं अगोदरचं नाव होतं आता त्याचं नाव काय आहे सुडोमोनास सोलॅनिसियारम. हे आयोगाने विचारलेलं आहे तुम्हाला बघा कोणता विल्ट ऑफ पोटॅटो जो काय आहे राल्स्टोनिया सोलॅनिसियारम किंवा काय आहे सुडोमोनास सोलॅनिसियारम. त्यानंतर आहे लेड ब्लाइट ऑफ पोटॅटो फायटोप्थोरा इन्फेस्टन्स आपण जो बघितला आयरिस फॅमिनिन आलं होतं ज्याच्यामुळे. त्यानंतर अर्ली ब्लाइट ऑफ पोटॅटो कोणता आहे अर्ली ब्लाइट अल्टरनेरिया सोलानी. ओके. हे त्याचं सायंटिफिक नेम आहे. त्यानंतर ट्युबर रॉट स्क्लेरोशियम रोल्प्सी जे याच्यामध्ये येतात कशामध्ये ट्युबर रॉटमध्ये. त्यानंतर ब्लॅक स्कर्फ काय आहे याच्यामध्ये जे रल्स्टोनिया काय आहे सोलानी ते येतं. त्यानंतर कॉमन स्कॅब और कॉर्की स्कॅब याच्यामध्ये जर बघितलं तर कोणता कॉमन स्कॅब किंवा कॉर्की स्कॅब जो आहे तो येतो. फक्त स्कॅब कशामध्ये येतो ॲपलमध्ये. कॉर्की किंवा कॉमन स्कॅब जो आहे तो कशामध्ये आढळतो पोटॅटोमध्ये स्ट्रेप्टोमायसिस कॅबिस जे आहे त्याच्यामुळे तो पोटॅटोमध्ये डेव्हलप होत असतो. त्याच्यामधले मायनर डिसीजेस आहेत ब्राऊन रॉट किंवा बँगल ब्लाइट जो आहे राल्स्टोनिया सोलॅनोसेरियम. त्यानंतर सॉफ्ट रॉट आहे एरविनिया कॅराटोओरा सबस्पेसिस कोणती आहे त्याच्यामध्ये कॅराटोओरा. त्यानंतर वॉर्ट ऑफ पोटॅटो हा पण बघितला आयोगाने विचारलेला आहे इम्पॉर्टंट आहे PYQ का आहे सिन्सिट्रियम का आहे एंडोबायोटिकम हे त्याचं नाव आहे वॉर्ट पोटॅटो किंवा त्यालाच आपण मगाशी बघितलं होतं स्टिवर्ट डिसीज जो आहे तो. ओके. त्यानंतर डिसीज ऑफ ओकरामध्ये जर बघितलं तर काय आहे सर्कोस्पोरा लीफ ब्लाइट सर्कोस्पोरा मॅलिएन्सिस जो आहे तो पावडर मिल्ड्यू इरिसिपी सिचो रॅसियारम जे त्याच्यामध्ये पाहायला भेटेल कशामध्ये ओकरामध्ये भेंडीमध्ये. त्यानंतर येलोवेन मोझॅक व्हायरस हा जो सगळ्यात महत्त्वाचा आहे वायवियम भेंडी येलोवेन मोझॅक व्हायरस ज्याच्यासाठी काय आहे परभणी क्रांती ही जी व्हरायटी तयार करण्यात आली होती परभणी विद्यापीठामध्ये ॲग्रिकल्चरच्या ती सगळ्यात महत्त्वाची आहे कशासाठी येलोवेन मोझॅक व्हायरसवरती ती रेजिस्टंट व्हरायटी आहे. त्यानंतर डिसीजेस ऑफ टोमॅटोमध्ये जर बघितलं तर डॅम्पिंग ऑफ पायथियम ॲफॅनिडर्मॅटम. ओके. पायथियम जो डॅम्पिंग ऑफ. त्यानंतर लिफकल टोमॅटो लिफकल व्हायरसमुळे होतो तुम्हाला सांगितलेलं आहे मी. त्यानंतर स्पॉटेड विल्ट टोमॅटो स्पॉटेड विल्ट डिसीज किंवा हा नेक्रॉसिस जो आहे तो पण कशामुळे होतोय तर व्हायरसमुळे डेव्हलप होतोय. त्यानंतर ग्रे मोल्ड बॉट्रिटिस सिनेरियल काय आहे बॉट्रिटिस सिनेरियल हा डिसीज जो आहे तो टोमॅटोमध्ये डेव्हलप होतो. त्यानंतर मायनर डिसीज याच्यामध्ये फ्युजारियम लायकोपर्सिसी. आता हा लायकोपर्सिसी का तर लायको जे काही बॉटनिकल नेम आहे याच्यामध्ये कशाचं टोमॅटोचं
लायकोपर्सिकम एस्कुलेंटम, त्याच्यावरून ते नाव देण्यात आलेलं आहे. त्यानंतर अर्ली ब्लाइट अल्टरनेरिया सोलानी आहे. त्याच्यानंतर सेप्टोरिया लीफ स्पॉट, सेप्टोरिया लायकोपर्सिसी. त्यानंतर बॅक्टेरियल विल्ट बोरखोल्डोरिया सोल्याने सियारम. त्यानंतर बॅक्टेरियल लीफ स्पॉट जॅन्थोमोनास कॅम्पेस्ट्रिस वेसी कॅटोरिया. त्यानंतर मोझॅक जो आहे तो व्हायरसमुळे होतो. त्यानंतर हॅलोस्टेम जे आहे ते एरविनिया कॅरोटोवरा, जी काही व्हरायटी आहे त्याच्यामध्ये कॅरोटोवरा आहे. त्यानंतर फोमा रॉट हा जो टोमॅटोमधला डिसीज आहे तो कशामुळे डेव्हलप होतो आहे, फोमा डिस्ट्रक्टिव्ह जे आहे त्याच्यामुळे तो डेव्हलप होत असतो कशामध्ये, तर टोमॅटोमध्ये. त्यानंतर डिसीजेस ऑफ कॉफी. आता कॉफी जो आपण सगळ्यात बघितला होता पहिल्यांदा, कॉफी लीफ रस्ट हा जो रस्ट डिसीज आहे किंवा यालाच आपण नाव बघितलं होतं रोया, जो कुठं आला होता, श्रीलंका जे आहे तिथं हा डेव्हलप झालेला आहे. त्याचं नाव आहे हेमिलिया वस्तात्रिक्स. का आहे, हेमिलिया वस्तात्रिक्स. त्याच्यानंतर आहे ब्लॅक रॉट किंवा त्यालाच का आहे, केलोरेगा रोक्झिया असं म्हटलं जातं. त्यानंतर बेरी ब्लॉच, सर्कोस्पोरा, कॉफी कोला. मायनर डिसीजेसमध्ये डॅम्पिंग ऑफ का आहे किंवा कोलार रॉट जर आला तर काय आहे, रायझोक्टोनिया सोलानी आहे. डायबॅक ऑर अँथ्रॅक्नोज, कलेट्रोट्रिचम कॉफी ॲनम, कॉफीवरून कॉफी ॲनम लक्षात ठेवा. त्यानंतर डिसीज ऑफ रोज ब्लॅक स्पॉट, त्याच्यामध्ये डिप्लो कार्बन रोझेआई किंवा पावडरी मिल्ड्यू आयोगाने विचारलेला आहे बघा तुम्हाला, तो म्हणजे काय आहे, स्पॅरोथिका पॅनोसा हा जो महत्त्वाचा आहे रोजमधला पावडरी मिल्ड्यू. ओके. त्यानंतर डायबॅक डिप्लोडिया का आहे, रोझॅरम हा महत्त्वाचा आहे. त्यानंतर रस्ट, त्याच्यामध्ये फ्रॅग्मीडम का आहे, मिक्रोनॅटम का आहे, रस्ट फॅग्री का आहे, फ्रॅग्मीडम मिक्रोनॅटम. किती वेळा वाचले तरी हे बरेचसे जे आहेत त्याच्यामध्ये स्पेलिंगमध्ये मिस्टेक होतेच. ओके. डिसीजेस ऑफ क्रिसॅन्थिमम, त्याच्यामध्ये विल्ट आहे, रस्ट आहे. त्याच्यानंतर सेप्टोरिया लीफ स्पॉट आहे किंवा पावडरी मिल्ड्यू, उडियम का आहे, क्रिसॅन्थेमी हे त्याच्यामध्ये महत्त्वाचे लक्षात ठेवा. सगळ्यांमध्ये क्रिसॅन्थिमम आलेला आहे नावामध्ये, त्याच्यानुसार तुम्ही ते लक्षात ठेवू शकता किंवा तुम्हाला ती एक ट्रिक करू शकते. त्यानंतर जास्मिन आहे, जास्मिनमध्ये जर बघितलं तर सर्कोस्पोरा लीफ स्पॉट आहे. त्यानंतर अल्टरनेरिया लीफ ब्लाइट आहे, कॉलर रॉट आहे किंवा फायलडी जो फायटोप्लाझ्मामध्ये होतो. आपण हा फायलडी कशामध्ये बघितला, सिसॅमम. ओके. जो सिसॅमम आहे त्याच्यामध्ये हा महत्त्वाचा आहे, सिसॅमम फायलडी हा जो फायटोप्लाझ्मामुळे होणारा डिसीज जो आहे तो महत्त्वाचा आहे. त्यानंतर डिसीजेस ऑफ टीवरती जर बघितला तर ब्लिस्टर ब्लाइट का आहे, एक्झोबॅसिडम का आहे, एक्झोबॅसिडम वेक्झन्स हे त्याचं सायंटिफिक नाव आहे. ब्लॅक रॉट, त्याच्यामध्ये कॉर्टिकम इन्व्हिसी का आहे, इन्व्हिसम अँड का आहे, कॉर्टिकम थेडी असं त्याच्यामध्ये दोन्ही नावं लिहू शकता तुम्ही. रेड रस्ट आहे, सिफॅली युरस का आहे, मायकोइडिया. त्यानंतर ब्लॅक रॉट रोझेलिना का आहे, एवरोटा. त्याच्यामुळे याच्यामध्ये भरपूर असे तुम्हाला नावं आहेत. याच्यामध्ये सायंटिफिक नावं जे आहेत ते खूप अवघड आहे, त्याच्यामुळे जस्ट काही ट्रिक्स आहेत. जसे तुम्हाला सांगितलं, जे काही बॉटनिकल नेम आहेत त्याच्यावरून बरेचशा जे काही तुम्हाला नाव ओळखता येतात. जसं आपण वीटमध्ये पाहिलं. ओके. जे काही वीटमध्ये आपण पाहत होतो, वीटमध्ये काय पाहिलं तर त्याच्यामध्ये जे काही ट्रिटिकम काय आहे, ट्रिटिकम ॲस्टिवम जे आहे त्याच्यावरून त्याचं नाव होतं. ट्रिटिसी बऱ्याच ठिकाणी आपल्याला येत होतं. ओके. असे जे आहेत. त्याच्यानंतर सॅकॅरम जे आहे, सॅकॅरम ऑफिसिनॅरम जे आहे त्याच्यावरती ते नाव येत होतं. मग ह्या ज्या काही ट्रिक्स आहेत छोट्या छोट्या त्या तुम्हाला पाहायच्या आहेत आणि त्याच्यानुसार ते नावं, जसं की आपण युरिडिनेल्स पाहिलं, त्याच्यानंतर उस्टिलागो पाहिला, त्यानंतर पावडरी मिल्ड्यूमध्ये आपण काय आहे, इरिसिपी पाहिलं. हे जे काही नावं आहेत छोटे छोटे ते जर तुम्ही लक्षात ठेवले तर तुम्हाला काय आहे, हा जो क्वेश्चन डायरेक्टली जरी तुमचे पाठ नाही झाले. ओके. आता मी नावं घेण्याच्या मागे काय होतं, एकदा तुमच्या काय आहेत ते डोळ्याखालून जातील ती सगळी नावं, एकदा तुमच्या ऐकण्यामध्ये येतील. त्यामुळे आपण हे सगळे डिसीजेस पाहिलेले होते. बट हे जे काही डिसीजेस आहेत बरेच सारे याच्यामध्ये आत्तापर्यंत आयोगाने जर आपण वेगवेगळ्या प्रिलिम्स आणि मेन्स जर बघितल्या तर ते तुम्हाला 15 ते 20 वेगवेगळे क्वेश्चन्स याच्यामध्ये आयोगाने विचारलेले आहेत. त्यामुळे हा जो टॉपिक आहे, जरी टॉपिक अवघड असला तरी तुम्ही थोडंसं जर त्याच्यामध्ये पाहिलं, एकदा जर व्हिडिओ पाहिला पूर्णपणे तर तो तुम्हाला काय होणार आहे तर समजणार आहे. याची जी काही PDF आहे, हा जो काही PPT आहे आपल्या जे काही डिस्क्रिप्शन बॉक्स आहे त्याच्यामध्ये तो तुम्हाला आपल्या याच्यामध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल. याच्यासाठी जे काही व्हिडिओ आहेत असे वेगवेगळे घेण्यास पाहिजे असतील तुम्हाला, ॲग्री रिलेटेड जे काही कृषी घटक आहेत जे तुम्हाला प्रिलिम्सला आहेत ते जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता की सर या विषयावरती व्हिडिओ बनवा. हा सगळ्यात अवघड आणि सगळ्यात जो
न पाहिला जाणारा किंवा न वाचला जाणारा टॉपिक जो असेल बॉटनीमधला, कारण की बॉटनी बऱ्याच जणांना इझी जातं, रादर जे काही फिजिक्स आहे किंवा केमिस्ट्री आहे ज्यांचं फक्त बॉटनी बॅकग्राऊंड नसेल अशा लोकांना तो थोडा अवघड जातो. बट ज्यांचं बॉटनी बॅकग्राऊंड असेल त्याच्यामध्ये जरी त्यांना फिजिक्स आणि केमिस्ट्री तर असणारच आहे, बट तरी त्यांना काय आहे ह्या पार्ट जो आहे याच्यामधला हा जो पर्टिक्युलर पार्ट आहे तो अवघड जातो. त्यामुळे हा जो पार्ट आहे एकदा वाचून घ्या, याच्यामधून भरपूर सारे क्वेश्चन्स येत असतात, भविष्यातही येत राहतील. फक्त एकदा जरी तुम्ही बघितला व्हिडिओ तरी तुम्हाला काय आहे सारखा परीक्षेच्या अगोदर एकदा फक्त तुम्ही रिवाईज केला किंवा व्हिडिओ तुम्ही डबलच्या स्पीडवर जरी बघितला प्रत्येक एक्झामच्या वेळी तरी तुम्हाला काय आहे याचा फायदा होऊ शकतो. याच्यामधून बरेचसे क्वेश्चन जे आहेत तुम्हाला सॉल्व्ह होऊ शकतात किंवा त्याच्यासाठी जी काही लागणारी ट्रिक आहे ती भेटू शकते. अशा अनेक नवीन व्हिडिओसाठी आपल्या कृषी प्रबोधिनीच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.